मनोरंजनाचे दीप उजळवत निराशेचा अंधार घालवायला सज्ज झाली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्य जत्रा कॉमेडीची हॅट्रिक. मंडळी, कामापुरता मामा ही म्हण आपण सगळ्यांनीच ऐकली आहे. चला बघूया आज एका घरातले लोक नेमका कोणाला मामा बनवता येते. तेच पाहण्यासाठी मंचावर बोलवूया विरोधाची डबल डेकर प्रसाद खांडेकर, कल्याणची चुलबुली शिवाली परब, विरोधाचे नवे फंडे ईशा डे आणि कॉमेडीचा अलग रिदम अरुण कदम यांना. हो हो नाही नाही हॅलो हो नाही चालेल ना हो कधी हो एक हो एक हो दे हा हॅलो हा एक ना थांबा मीच हॅलो हो हॅलो 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 काय ना फोन द्या ना हो हा बोला हा हॅलो हा महेश सर बोला बोला हो हो मुलगी पास झाली हो हो म्हणजे सर 98.52% मिळाले. वाव. येस येस थँक्यू हो 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 नाही सर ते छकुलाचा गुच्छा मिळाला आपला फुलांचा गुच्छा मिळाला सर हो हो येस येस ओके सर ओके. अरे देवा अरे बाप हॅलो नाही 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 हा सकुल वहिनी सोनाली कुलकर्णी वहिनी हो 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 आमची शिवा पास झाली हो हो एक सेकंड देतो एक सेकंड देतो एक सेकंड ए बाळा फोन घे फोन घे. चौगुले काकांचा फोन आहे. मार्गोळी सोकुल वहिनी सोकुल वहिनी सोकुल वहिनी सोनाली कुलकर्णी वहिनी हॅलो हा हा ठेवा ठेवा थँक्यू सो मच. नाही 98.52 आम्हाला तरी कुठे वाटलं होतं एवढे मिळतील. नाही अभ्यासच नाही करायची पण मुळात हुशार आहे ना मिळाले देते की एवढं काय एक मिनिट शिवा 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 बोल हा काय काका बाबा घ्या. हा घ्या याच्यात कोण नाही हॅलो नाही नाही ओ हो ओ सोनाली वहिनी हो अहो वहिनी ते बरेच दिवस झाले मोदक पाठवले नाही 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 उत्तम उत्तम नाही ना पाठवा ना पुढच्या पाठवा सगळ्यांना पाठवा मोदक. येस येस ओके 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 वहिनी ओके. 4 वाजता ऐकू नाही येत मोदक घातले कानात. चला चला अगे आपले सेक्रेटरी आलेत कदम काका. ते कशाला आलेत आता. अगं अशी काय करतेस आपण नवीन गाडी घेतली आपल्याकडे पार्किंग नाहीये आपण फ्री पार्किंग साठी अर्ज नाही केलाय त्यांची सही हवी आपल्याला. पण देसाईंचं आणि त्यांचं चांगलं आहे देसाई टपलेत त्याच्यावर. अगं म्हणून तर बोलवलंय त्यांना म्हटलं जेवायला या जेवता जेवता सही घेऊ. एक मिनिट पण एका सहीसाठी जेवण द्यायचं एका माणसाला. येताय कोण बोलवलंय फक्त थांबता. पण खाल्लं तर ते नाही पप्पा करते आपलं अरे कदम काका या या या. जाम भारी नमस्कार. अगं पाहिलंस का हे अगं आपलं सेक्रेटरी आलेत कदम काका. अय्या कदम काका तुम्ही नमस्कार नमस्कार. अरे असू दे काका तुम्ही बसा मी पाणी घेऊन आले. वेळे इकडे इकडे कुठे चाललीस. पाणी अगं हे घे पेढे. असू दे वा 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 तुमच्या मुलीला छुपून टक्कून 96 मार्क मिळाले. काका 98.52. वा 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 नाही तेच ते मला ना खरंच जाम भारी वाटलं. म्हणजे तुमच्या मुलीला घवघवीत यश मिळालं म्हणून तुम्ही आज मला घरी जेवायला बोलवलं. येस खूपच आनंद झाला हो जाम भारी वाटलं मला. पण आता हा कसा घरगुती आनंद आहे ना तुमच्या आनंदात माझी कशाला लुडबुड नाही का. असं काय करता काका तुम्ही आमच्या घरचेच आहात ना. नाही तर काय काका माझी लेख की तुमची लेख काका. आमची लेख ती तुमची लेख आमची गाडी ती तुमची गाडी. काय आई गो काय ग गाडी म्हटलं तर एकदम आठवलं मला. हो त्या फ्री पार्किंग साठी तुम्ही ऍप्लिकेशन केलं होतं ना त्याची सही फक्त राहिली एकदम आठवलं. हो नाही नाही मी उद्या ऑफिस मध्ये जाऊन काकांची सही घेणार आहे. कशाला आता काका एवढे घरी आले तर एक सही घ्यायला कितीसा वेळ लागतोय. बरी आहेस ना तू काका सही करायला आले तिथे असं उद्या ऑफिस मध्ये आणि काका असंही फक्त रविवारचीच ऑफिस मध्ये सही करतात बाकी नाही करत काका बरोबर ना. अरे असं काही नाही मी सही करू शकतो आता. हा मग हे घ्या. सगळे तयारच आहे एकदम. नाही हरकत नाही म्हणजे सही करायला काहीच नाही सही
करू शकतो मी, पण अडचण एकच आहे की स्टॅम्प जो आहे ना सोसायटीचा तो घरीच राहिलाय. शिवा पटकन त्यांच्या घरी जाऊन स्टॅम्प घेऊन हॅलो हॅलो. लगेच शिक्का घेऊन द्या. पण काका हा. खूप बरं वाटलं. हो. म्हणजे फक्त सही करायला तुम्ही धावत पडत आमच्या घरी आलात, खूप बरं वाटलं काका. नाही नाही जेवायला आलोय मी. अरे हा जेवायला आलेत काका, माझ्या डोक्यात ए ईशा काय बसली काका जेवायला आलेत, पटकन आमरसपुरी करायचं. आज आमरसपुरीचा बेत करूया. हा आयडिया आहे. जा पटकन आंबे घेऊन या. आलो मी आंबे घेऊन आलो. म्हणजे आता आंबे आणायला जाणार आहे तुम्ही? हो कुठे? देवगडला. आता आंबे आणायला जाणार आहे तुम्ही? नाही हो देवगडला नाही, आता नाक्यावर, इथेच नाक्यावर ना हो काका. कोपऱ्यावर. ईशा मी नाक्यावर आंबे घेऊन येतो, तोपर्यंत तू पुऱ्या तळायला घे. हा चालेल, जा चालेल. लगेच अरे काका आलो पण लगेच. ऐका ना कसं वाटतंय तुम्ही आंबे आणायला नाक्यावर चाललाय, तुम्ही किचन मध्ये, मी इथे एकटाच बसलाय, ती खाली गेली. त्याच्यापेक्षा मी जातो, मी नंतर येतो, म्हणजे नंतर आपण जेवणात. नाही नाही स्टॅम्प राहिलाय अजून. तुम्ही नाही स्टॅम्पचं काय, स्टॅम्प उद्या पण घेता येईल. तू बरी आहेस ना ईशा? काका जेवायला आलेत घरी. अरे जेव्हा तुम्ही बोलवलं म्हणून आलो. जेवायला काय? अहो, म्हणजे ते काका जेवायला आलं तरी काय, आमरसपुरी व्हेज करणार काका? मला वाटतं नॉनव्हेज चालेल. हा चालेल ना, चालेल. बेस्ट. मग काय बिर्याणी मागू? बिर्याणी. हो चालेल. अरे हे बेस्ट झालं. कुठली खाणार बिर्याणी? चिकन की मटन? चिकन पण चालेल, पण बिर्याणी म्हटलं तर मटन. आईची स्पेशालिटी आहे मटन बिर्याणी. काय कमाल बनवते माहितीये काका, काय मटन मॅरिनेट करते. असं दही, लिंबू, मसाले, गरम मसाले, असं एकदम गरम गरम तेल टाकते, असं मस्त तर्री त्याच्यावर, आणि तो असं बासमती राईस काका, त्याचा सुगंध, तळलेले काजू आणि असं मस्त तळलेला कांदा. त्याच्यावर काजू, कोथिंबीर, बापरे. वा वा. अरे बस झालं, बस झालं. बिर्याणी आणा पटकन. अरे तोंडाला पाणी सुटलेलं. स्टॅम्प मिळाला बाबा. घेतली बिर्याणी काय आहे भाई? ए चला झोपूया आता, किती वेळ जायचं का? हॅलो खांडेकर. अरे कदम काय काय जेवायला मला. काय जेवायचं काय? अरे जेवायला बोलवलं वसारण तुम्ही मला इकडं. अरे आहे लक्षात आहे का आज आज जेवायचं ना हो. ही ना लो. काय करशील ईशा, जेवायचं काकांना कळत नाही. एक काम कर, बिर्याणीचं चाललं होतं ना आपण, बिर्याणी आपण हा, बिर्याणी. मटन बिर्याणी बनवायची. मग जा ना पटकन मटण घेऊन या. येस हा मी मटन आणतो. अरे कधी तुम्ही मटण आणणार, कधी ती शिजणार, कधी बिर्याणी होणार? अहो काका मग मटन काय आता घरात कशाला ठेवू? काय बोकड नाही, तो गॅलरी बांधला तो टॉमिक कुत्रा आहे आमचा. बोकड वाटलं तुम्हाला? मी लगेच मटन आणतो. नाही पण ते बरोबर बोलतायत. तुम्हाला माहित नाही हो, मटण शिजायला जास्त वेळ लागतो. मग किती 5-6 तास जातील काय. हो, हो. आपण एक काम करूया का, म्हणजे तुम्हाला चालणार असेल तर आपण चिकन बिर्याणी करूया का मग? चालेल, मला चिकन पण चालेल ना, मला चालेल, काही प्रॉब्लेम नाही. चिकन बिर्याणी चालेल. चालेल, चालेल. चिकन चालेल बोल. पण चिकन आहे काय घरात? आहे ना, टॉमी खातो ते चिकन आहे. अरे टॉमीचं चिकन मी खाऊ काय? तुम्हाला कळत कसं नाही यार? काय करूया दोघींचं ना, मला काका खरंच कंटाळा आलाय. काका मी एक काम करतो, मी नाक्यावर जाऊन पटकन चिकन घेऊन येतो. तुम्ही 2 मिनिटं बसा, लगेच येऊ, लगेच. बाबा मी काय म्हणते, मग जाताय तर मला साक्षीकडे सोडता, माझे फ्रेंड्स वाट बघ. चल ना बाळा सोड. एक मिनिट, मला पासबुक ते प्रिंट करून घ्यायचंय. मला पण स्टेशनला सोडा मग. Yes, yes. काका आलो, आम्ही लगेच आलो तिकडे. अरे वाचून तुम्ही सगळे जण, तुम्ही इथे एकटं पण काय करू? जेवायला आलो ना तुम्ही, इकडे जेवायला आलो ना. बरोबर. आपण तुम्हाला कळत कसं नाही वाचून? तुम्ही एक तास तुम्ही मला कन्व्हिन्स केलं वाचून, इकडे ये जेवायला, इकडे ये जेवायला, म्हणून मी आलो ना जेवायला इकडे वाचऱ्यांनो. सॉरी, एवढे चिडू नका. काय- पण काय- यांना पण- जेवण तुम्ही जेवण देणार म्हणून माझ्या बायकोनी पण जेवण केलेलं नाही. माझी बायको पण तिच्या बहिणीकडे गेली. बरं मी तिकडे जाईन जेवायला हो, पण त्या खरेदीला गेलेत. आता मी कुठं जाऊ जेवायला? बरं मी इथं यायच्या आधी अर्धा तास गोळी खाल्ली, आता सुरू झालंय माझं.
सुचत नाही मला काय मला जेवायला पाहिजे बाई अय्या हो तुम्हाला शुगर आहे ना हो हो काकांची शुगर डाऊन होते तुला ना कळत नाही ईशा काकाने एवढा गोळा खाल्ला तुला मला नाही गोली गोली खाली मी गोली ऐका ना मी काय म्हणते मग चिकन नको चिकन घेऊन यायला परत वेळ जाईल त्यांनी गोळी घेतली आहे ना मग आपण एक काम चालणार असेल तर आपण अंडा बिर्याणी करूया का अरे खांदा बिर्याणी पण चालू पण काम कर शिवा पटकन फिन्स्टामार्टवर अंडी मागव लगेच मागवते हा मी इन्स्टाग्रामवर लगेच अंडी अंडी मागवते अंडी तुम्ही मागव आता मागवणार कधी येणार यार ते अंडी तुम्ही घरात नाही तुमच्या अंडी उन्हाळा आहे ना अंडी खराब होतात म्हणून मी ठेवत नाही आणून नको त्या गोष्टीची कशाला तुम्ही एवढी काळजी घेता खराब होतात म्हणून थोडा वेळ लागेल थोडा अंडी ऐका ना नका नको मग बरोबर नको मागवूस अंडी बिंडी वेळ लागेल ना आपण साधच करूया मग Veg बिर्याणी Veg चालेल. बिर्याणी व्हेज करूया. व्हेज बाबा व्हेज अरे बिर्याणी असं चालेल काय बाबा. करताय तुम्ही व्हेज बिर्याणी बनवायची म्हणजे पनीर भाज्या सगळं मागवावं लागणार त्याला पण वेळच लागेल ना म्हणजे याच्यातलं काहीच नाही तुमच्याकडे हा, पण येईल ना मागवू मागव. ना भाज्या अर्धा तासात म्हणजे येईल हे सुद्धा बाहेरूनच आणायला लागल बासमती तरी राईस आहे का अरे मग कशाच्या जीवावर बिर्याणी बनवणार होता तुम्ही कशाच्या जीवावर काका नाही एक तुम्हाला मला कंटाळा आला या दोघींचा खरंच सांगतो काका काकांची शुगर डाऊन चालू आहे तुम्हाला कळत आहे का एक काम करा आपण बाहेरून काकांसाठी काहीतरी मागवूया कसे आहात ना तुम्ही आई अरे कदम काका पहिल्यांदा घरी आले जेवायला त्यांना बाहेरचं जेवण द्यायचं कसं दिसतं ते मस्त दिसतं. अरे काय ते पचकन. मी मागवते मी बाहेरून काहीतरी मागव, मागवते. काकांना मागव. हे आपलं हे चालेल तुम्हाला थाय करी राईस चालेल अरे काहीतरी मागवा ना यार तुम्ही लोक. मागवते बाबा तुम्हाला नाही मला थाय करी राईस नको ते खोबरं बरं नाही वाटत मला एक काम कर साधी दाल खिचडी मागव मला पण ते नाही आवडत मला पण दाल खिचडी सांग मग मी पण दाल खिचडी खाते 2 मागवते तिघांमध्ये होईल अरे नाही? नको ना ऐका ना खूप उशीर होईल काय ते सगळ्यांना एकदाच काय ते मागवा दाल खिचडी चालेल म्हणा मागवा तुम्हाला पण दाल एक मिनिट थांब नको मागवस आता दाल खिचडी सगळ्यांनी खायची तर मी पटकन खिचडी टाकतेच ना मस्त कुरडया तळते पापड तळते कालच फ्रेश आंबट नुसतं बोलताय. तुम्ही आणा काय ते पटकन करा मस्त आंबट बिंबट काय ना आणा पटकन आणा नाही टाकू का खिचडी मग टाक अगं अरे देवा काय आता काय अशी अगं लक्षातच नाही आलं अशी काय करते दाल खिचडी दाल आज संकष्टी नाही का आपला उपवास नाही का आई, शपथ नशीब यांना आठवलं नाही तर आज आपण बाप रे संकष्टीचं काय उपास आहे आमचा अरे मग खिचडीच आहे ना व्हेज आहे ना मग खायला काय प्रॉब्लेम उपास म्हणजे आपण एक काम करू सॉरी चिडू नका आपल्या तिघांसाठी मी साबुदाण्याची खिचडी करते यांच्यासाठी दाल खिचडी टाकते नको नको ऐका नको ते दाल खिचडी नको आता मला साबुदाणा खिचडी चालेल नक्की? चालेल बिर्याणी फक्त बेस्ट आहे चौघांसाठी साबुदाण्याची खिचडी मी साबुदाणा भिजवते मग हा साबुदाणा भिजव आता साबुदाणा भिजवणार आहे तुम्ही भिजवते ना आता काय करू काका सांगा काय करू मी चिडू नका ना. तिचं काय करू आता त्यांचा शुगर डाऊन झालाय तुला कळतंय का अगं तू आत्ता साबुदाणा भिजत टाकणार 5 तासाने ते भिजणार मग जिरे वेडी आहेस आणि माणसाने काय करायचं एक काम कर केळं आहे ते घेऊन ये 1 डझन केळी आहेत चौघांमध्ये प्रत्येकी 3 आहेत काका केळं चालेल केलं तर केलं मला आता द्या काहीतरी रे द्या मला केलं तर केलं चालेल फक्त पटकन आंघोळी करून घ्या संकष्टी आहे मी तुम्हाला पारोशा अंगाने अजिबात जेवायला देणार नाही पटकन जा आंघोळ करा अरे केली खायला कशाला आंघोळ करायला पाहिजे वसाड्यानो केली विकणारा पण माणूस आंघोळ करत नाही तो अशीच देतो गेल्या सुद्धा स्वतः आंघोळ करत नाही ते पण सोलून खायला केळी मला पाहिजे मला भूक लागली आता. एक मिनिट एवढं चिडू नका कळत नाही का हो तुम्हाला त्यांना त्रास होतोय आपण एक काम करूया आपण तिघं नंतर जेऊया हा आपण तिघं नंतर जेऊया मी टॉमीला आणि यांना आधी वाढून घेतो अरे काय येडे का बाई मम्मीला आणि मला बरोबर बाजूला बसवणार तुम्ही जेवायला काय अक्कल बिक्कल आहे का नाही आम्ही चिकन खाणार मी केली खाणार ते काय रे, सर्व झालं तुमची नाटक
माझं सगळं लक्षात आहे. मी एक काम करतो अरे यार. मी आता खाली जातो आणि वडापाव खातो. मला काका वडापाव खाताय एक काम करत आमच्यासाठी पण आणा ना. ए तू 3 तुला किती दोन. वडा मला 3 8 वडापाव आणाल. आधी आणतो. आणतो आठवडा. हॅलो हा उद्या पाठवा गाडी पाठवा. हा नाही ती सेक्रेटरीची सही होत नव्हती ना पार्किंग त्याच्यावरती झाली मिळाली आम्हाला. हो पाठवा ओके. अरे वसाडानो सही शिक्का पाहिजे होता म्हणून तुम्ही मला जेवणाची लालूच दाखवली. लाज वाटली पाहिजे वसरून कशी गाडी लावतात तेच मी बघतो आता. काका पेढा काका पेढा तर घ्या. मी चाललोय वसाडा, तू खा आता तू. वा 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 निर्लज्जम सदा सुखी या कॅटेगरीतली फॅमिली होती ही. अतिशय क्रिस्प झाला परफॉर्मन्स, बहारदार, आनंद. महेश सर तुम्हाला कसं वाटला परफॉर्मन्स? म्हणजे नाकात तोंडातून पाणी यायला लागलं माझे, एवढा मी हसलो. कमाल कमाल. ऑल 4 ऑफ यू परफॉर्म विथ सच अ ग्रेट कॉर्डिनेशन. आणि तो बिचारा अरुण, त्या बिचाऱ्याने सही दिली. सही दिल्यानंतर त्याला तुम्ही इतकं छळलात. अरे काय इज नॉट फेअर. इट्स नॉट फेअर यार. त्या माणसाने सही दिली तुम्हाला, स्टॅम्प जाऊन आणला आणि स्टॅम्प मारला. आणि ते मटण बिर्याणीचं जे डिस्क्रिप्शन तुम्ही केलं ना, एस्पेशली शिवालीनी ज्या पद्धतीने ते मटण बिर्याणीवरती काय कांदा आणि काय कांदा, आय गॉट तोंडाला माझ्या पाणी सुटलं. आय वॉज ड्रुलिंग. आणि अल्टिमेटली बिचारायला साऊदाना खिचडी पण नाही दिली तुम्ही. केळं पण नाही दिलं. आणि मला तो मी नव्हेच मधला तो लखोबा लोखंडे आठवला. तो म्हणतो नाही का मला आज माझी एकादशी आहे तर मला जरा साऊदाना खिचडी मिळेल का जेलमध्ये. तर तो म्हणतो, तो सरकारी वकील म्हणतो बिर्याणी खायला चटकलेली ही जीभ आज साबुदाण्याची खिचडी मागते. असा अरुण बिचारा मटण बिर्याणी म्हणजे मटणच पाहिजे. हिलेरियस. आणि अरुण युअर एनर्जी इज फॅन्टॅस्टिक. म्हणजे मला कधी कधी भीती वाटते यार. इतकं तो त्यात इन्व्हॉल्व होतो त्या कॅरेक्टरमध्ये. बाप रे बाप, कमाल. व्हेरी गुड. अप्लॉज. वंडरफुल परफॉर्मन्स. सोनाली ताई बोलण्याआधी मी अरुणसाठी जरा तिकडे येते. अप्रतिम मजा आली, वेडे झालो आम्ही हसून हसून. फार छान. आणि अरुण वा, तुला त्रिवार मिठ्या आणि तुला काय म्हणतात तथास्तु, तुला खूप सगळ्या बिर्याण्या मिळत. अप्रतिम परफॉर्मन्स. तुला लागलेली भूक, तुला जेव्हा शुगर लो व्हायला लागली तेव्हा आम्हाला असं वाटायला लागलं द्या बाबा माणसाने गोळी घेतली आणि त्याला भूक लागली. अप्रतिम. वा वा वा. वा वा. मंडळी, सुनांच्या नादानं सासूबाई सुद्धा निघालेल्या आहेत मेडिक्लेम पॉलिसी काढायला. त्यामुळे तुम्ही सज्ज व्हा हास्याचा बोनस अनुभवण्यासाठी. जो बोनस घेऊन मंचावर येत आहेत कोळीवाड्याची रेखा वनिता खरात, जिच्या मॅडनेसला नाही ठाव अशी नम्रता संभेराव, कधी गोड कधी तिखट चेतना भट, आणि भांडूपचा शशी कपूर निखिल बने. तुमची नावं झाली, आता वय सांगा. सुंदर बायकांची वय विचारायची नसतात, माहित नाही का? तसं नाही ताई, फॉर्म मध्ये लिहावं लागतं म्हणून विचारलं. हा सॉरी ताई, काय पण होय. ताईंचं 19, माझं 17. माझं का बरं 19? शहाणी का ग तू? माझं पण 17. दोघी 17. काय दोघी 17? तुमच्या दोघींचं आधार कार्ड आहे माझ्याकडे, बघा कळते मला तुमचं वय काय ते. 17 आणि 19 सांगताय तुम्ही. मुद्दा विचारतो का तू? मुद्दा विचारला? तसं नाही, ते विचारण्याची एक पद्धत आहे. सॉरी का ग, काय चाललंय? तरी म्हणलं अजून सायरन कसा नाही वाजला? हे बोलतेस का ग? आई तुम्ही तुमचं काम करा ना. म्हणजे बसून राहा. तू नीट बोलत जा मापासनं. मला धरणं बघती, तू काहीतरी विचारतोय, तुम्ही काहीतरी सांगताय, तू काहीतरी लिहून घेतोय. घरबीर नावावर करून घेता का काय? आई असं
मराल ग मराल एक दिवशी मराल गपक्यानी. आई अशा वाटलो का आम्ही तुम्हाला? आम्ही कशाला असं करू आई? घर कशाला नावावर करू? तुम्ही गेल्यावर आमच्या नावावरच होणार आहे ना. चाला करतेस का ग, टवळे? हा? माझ्या मरणावर टपलीस का ग? हा? लय जादा करतेस का? चवळी कुठली? मला चवळी म्हणाल्या. मी काय चवळी आहे का? करा करा आता प्राणी संपले आता भाज्या करा. चवळी करा मूग करा. मोड आला वय मुगाला मोड आला बघ तिच्या. मटकी करा. मटकीला पण मोड आला तिच्या. हित ये ना हित पायाखाली उसळ करते तुझी. हित ये लय करतीस. उठू का उठू? आई आई उठा उठा जरा सोप्याला श्वास घेता येईल. जरा ये माझ्या पायाखाली ये. लय जादा मध्ये बोलायला लागलीस तू. मला नाही जमणार. मला नाही जमणार. होय इथं बाजूला इथं ये. नाही जमणार. बोलाय बरंच जमत ग तुला. हा? अय बन काय चाललंय? काय नाही ते यांना मेडिक्लेम काढायचा होता म्हणून आलेलो. काय काढायचं होता? मेडिक्लेम. आई कसं आहे मेडिक्लेम असतं ते. मेडिक्लेम म्हणजे कसा एखादा माणूस उद्या आजारी पडला किंवा त्याचा ऍक्सिडेंट झालं हा. तर कसा त्याला खर्च करावा लागतो ना. तो खर्च वाचावा म्हणून मेडिक्लेम काढायचं असतं. आणि काय नाही वर्षाला काही पैसे भरायचे असतात. उद्या जर का तुम्ही आजारी पडलात काही झालं तुमचं तर औषधांचा दवाखान्याचा हॉस्पिटलचा सगळा खर्च कंपनी करते. आता ताईनी त्यांच्यासाठी आणि त्यांच्या नवऱ्यासाठी 5 लाखाचा मेडिक्लेम काढलाय. काय 5 लाखाचा. यांनी 5 लाख भरले? आई नमुनाच आहे तुम्ही. अहो 5 लाख नाही भरले. एवढे पैसे असतात तर मग हे मेडिक्लेम कायला काढला असता? अहो 10,000 भरले. आता कंपनी 5 लाख देणार काय झालं तर. Correct. असं होय. माझं पण काढा ना मग. 15 मिनिटासाठी कायला काढायचा? नाही कसं 15 मिनिटात मरणार नाही मी. चांगली 100 वर्ष जगणार आहे. माझा काढा माझा काढा. काढा, या अंगाला नको खेचू. काढा काढा आईंचा पण काढा. माझा काढा. नाही यांचं काढता नाही येणार. साधारण 65 पेक्षा जास्त वय असेल तर नाही काढत. आणि अगदीच जरी काढला यांचा तरी काही उपयोग नाही. आपण ऐकू दे का आपण? ते तुम्हाला शुगर आणि ब्लड प्रेशर आहे ना. कोण म्हणलं? मला नाही बसलं काय. काय बोलताय? कोण म्हणलं? जरा साखर खाल्ली की डोळं पांढरं करता तुम्ही. दोनदा देवाबरोबर चाय पिऊन आलात. मारे ना मुटका असा. खोटं बोललं ते का मी? काय आई रोज काहीतरी काहीतरी दुखतं. आई तुमचं हेच दुखते. चेते पाटच दुखते. चेते बामच सोडून दे. आई वॉरंटी संपली हो तुमची. नाही बरोबर आहे तुझं. आता भंगारात गेलेल्या गाडीचं कोणी सर्व्हिसिंग करतं? बघितलं बघितलं सासूला कसं बोलत. जाग माहितीये मला तुझी काळजी नको करूस. असं बोलत नाही मरणार मी. इतकी आता नाही मरणार. माझं ते आपण डॉक्टरांना सांगू नंतर काय ते. माझा पण काढा. नाही आई काढा माझा. असं नाही काढतायत आई. काय ना कंपनीकडनं एखादा डॉक्टर येतो सगळं चेक करतो आल्यावर आणि त्याला जर काही कळलं तुम्ही चुकीची माहिती सांगितली तर मग ते मेडिक्लेम पास नाही करत. म्हणून तुमचा मेडिक्लेम आता नाही काढता येणार. म्हणजे तुम्ही खोटं नाटक सांगितलं ना तर तुमच्या बरोबर आमचा पण मग रिजेक्ट होऊन जाईल. नाही तर काय आई? माझं नाही काढता येणार. नाही आई नाही काढता येणार तुम्ही. आता ग मला तर खरं ना आई तुमचं टेन्शन आलंय. कसं होईन हो तुमचं? म्हणजे उद्या तुम्हाला काही झालं समजा आणि जर तुम्हाला या हॉस्पिटलमधनं त्या हॉस्पिटलमध्ये न्यावं लागलं तर बया किती ग खर्च वाढन आपला. आणि समजा डॉक्टर म्हणले अचानक का तुमच्या म्हातारीला 10 लाख रुपये खर्च येणार आहे ट्रीटमेंटचा तर कुठून द्यायचे ग पैसे? पण ताई हा तुम्ही ना खूप पुढचा विचार करताय. कसा ग कसा? मला तर आधीच टेन्शन आलंय. आई आजारी पडल्या तर आईंना आपल्याला हॉस्पिटलमध्ये न्यावं लागेल. पण मग आपण कसं नेणार आईंना हॉस्पिटलमध्ये? ॲम्ब्युलन्स बोलवावी लागेल. ॲम्ब्युलन्स म्हणजे स्ट्रेचर बोलवावं लागेल. पण मग स्ट्रेचर मध्ये आईंना ठेवणार कोण? बरं ठेवलं ते स्ट्रेचर उचलणार कोण बाई? बरं स्ट्रेचर उचललं तर हॉस्पिटल पर्यंत वजन पेलवलं पाहिजे ना. आणि हॉस्पिटलच्या दारातून स्ट्रेचर जाईल पण स्ट्रेचरवरच्या आई कशा जातील? स्ट्रेचर असं करावं लागेल. आई खाली पडतील आणि मग आई गेल्या.
अगं मी नाटक करते मी यायला का आता मी मरणापर्यंत जाऊन आलात काय माझ्या आई एवढ्यात नाही खपणार मी माहितीये ते आम्हाला, पण आई आम्ही ना प्रॅक्टिस करून ठेवतो. उद्या ना तुम्ही असं स्ट्रेचरवर झोपले असाल ना आणि माझं काही चुकलं ना तरी उठून विचाराल, काय ग काय ग माझ्या मरणावर रडतेस होय, ते पण चुकीची सुसर कुठली? मग मला सुसर करावी लागल आई. काय लय सासू जमायला लागली वय तुला हा टिटवे मला टिटवी म्हणाल्या. मी काय टिटवी आहे काय? बाबा अगं बाई कर कर टिटवी कर नाही गरुड बनून एका फटक्यात तुला उचलली तुझ्या आई! आई, काय करताय आई? बापरे मारता का तिला नादाला लागत जाऊ सासूला खापवाय बसलीस वय टिटवे काय करताय आई? हे असं वागताना मग म्हणून तुमचं नाही निघत मेडिक्लेम. मग नका काढू माझं तुम्ही मेडली टिकली मला नका माझा ताट गडी बसलाय तिथं तू काढून माझा मग हा कोण? हे मामाजी. हा. नका सांग. नाही नाही मी सांगणार नव्हते पण आज मला सांगू दे आई न वाईट वाटेल. वाटू दे मला ना ग मुटक्यात मरशील सांग ना आई मामांजींचा फोन आलता तर मामांजींनी एक लिस्ट दिली ज्याच्यामध्ये मामांजींनी आमच्या 2 सुनांची आमच्या दोघींची नावं टाकली आहेत आणि पोरांची पण नावं टाकली आहेत. मी बघितलं आई हो तुमचं नावच नव्हतं. मला बया वाईट वाटलं मी लगेच बया मामा नेट ना असं बरं यांना काहीच पटत नाही ग आपलं. तुला मी पुरापूर ओळखून आहे ग काळजी वाटते आई आम्हाला. काळजी काय झाला त्रास होतो आमच्या सासूबाईंचं नाव नाही मला वाईट वाटलं म्हणलं काय हो मामांजी सासूबाईंचं का नाही बरं नाव टाकलं तर मामांजी म्हणले त्याला कशाला टाकायचं नाव तिचं झालं आता तिचं किती राहिलंय पाण्याची टंचाई आधीच म्हणले निवडून कायला पाणी द्यायचं. हे माझे शब्द नाही बरं काय मामांजीचे शब्द आहे. खोटं- भाऊजी तुम्हाला फोन केला की नाही? तुम्हाला पण केलता का नाही? मामांजींनी फोन केला. मला फोन केला होता. असं बोललं हो, का होय? मामांजींचा फोन आला. त्यांनी तिकडे सगळ्यांचे मेडिक्लेम काढलेत. हं. उसाचा, बैलाचा, म्हशीचा, कुत्र्याचा, अगदी या सोफ्याचा पण काढून घेतलं माझ्याकडनं. हो मी माझं त्यांना नाव नाही 4-4 वेळा तुमचं नाव मी त्यांना सांगितलं की त्यांचं काढूया त्यांचं काढूया. मला बोले तिचं काय तिला काय करायचंय? मग मला म्हणाले आमच्या पोरांचं ना पोरींचा मेडिक्लेम काढून घ्या. मामांजींना केलता का निळू फुल्यांना फोन केलता? सॉरी भाऊजी. नाही सॉरी नाही 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 माझा ताटगडी असं कधीच नाही बोलणार बोलले आई बोलले मला पण नाही मला माझा विश्वास नाही बसला आई. मग मी परत फोन केला काय हो मामांजी असं का बरं केलं तुम्ही आईचं का नाही बरं नाव दिलं तर म्हणले काय आता किती राहिलंय त्या गठुड्याचं कधी ना कधी गठुड्याचं जाळायचंच आहे एवढं काय आठवलं असं बोलले होय. खरं असं बोलले का ते कसं होईन ग आईचं काहीच नाही येऊ शकत कारण आईकडे नाहीये ना काय मेडिक्लेम. नाही 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 मी हाय खमकी मी नसते आजारी पडत मग हा आणि आजारी पडलात तरी तुमच्याकडे नाहीये ना मेडिक्लेम. आणि समजा उद्या तुम्हाला रात्रीच्या झोपेत उठल्या टॉयलेटला गेल्या चक्कर येऊन भोवळ येऊन खाली पडल्या डोकं फुटलं डॉक्टरांकडे नेलं डॉक्टर म्हणतील आता तुमच्या म्हातारीकडे नाहीये ना मेडिक्लेम. ये बने बने इकडं काय पण होऊन दे पहिला माझा मेंढली लेम काढून दे माझा मेंढली लेम काढून दे काय पण होऊन ऐका दे एकटा ते मेडिक्लेम नाही मेडिक्लेम आहे. अशी चल हे कर हे नाही अशी पॉलिसीच नाहीये माझ्याकडे. मी कशी सांगा ना तुम्ही समजावा ना. मग हे यांना फोन लाव यांना फोन लाव यांना फोन लाव म्हणजे ना त्यांना मी सांगते माझा मेंढली लेम काढायला याला मी बोलता येत नाही ते काय ऐ, लाव फोन पटकन शांतपणा नको करूच मामांजी हॅलो मामांजी हॅलो बेटा नामा कशी आहे बेटा? नाही मी बरी आहे मामांजी तुम्ही बरे आहे ना
अरे मस्त आहे मी एकदम. हा मग हे कुठे आहे बरं तुम्ही आता? अरे शेतामध्ये ना बेटा. यावेळी ऊस तर अरे काय रंपाट ऊस आलेला आहे. काय, भारी भारी. मग 7 पेरांचा ऊस आहे यावेळी. हा, बरं मामांजी ऐका ना बोल ना बेटा. हा, फोन याच्यासाठी केला. हा. ते तुम्ही नाही का मध्ये फोन केला म्हणले तुमचा मेडिक्लेम काढून घ्या. हा म्हणले तुम्ही माझ्या 2 सुनांचा आणि ह्यांचा पोरांचा मेडिक्लेम. बरांचं सगळ्यांचं. अरे ते याला पाठवलंय मी त्यो आलता का तुमच्या? तो आलाय इकडं. हा ते आणि- निवृत्ती आहे ना. हा. तो माझा आपण मुलुंडला राहायचो आधी तेव्हाचा माझा शाळेतला मित्र आहे त्याचं पोरग आहे ते. हा का? हा निवृत्ती बनेचं. निखिल बने नाव आहे त्याचं. हा तो काहीतरी ते मेडिक्लेमचं करतो असं त्याचा बाप बोलला मला. हात ऐका ना. म्हणलं जा बाबा घरी माझ्या सुना आहे पोरं आहे त्यांच्या काढ बाबा. हा तर ऐका ना मामांजी. हा, बोल ना ते बेटा. झालं त्यांनी आमचा काढलाय पण हा. ते आईंचा काढायचाय म्हणतायत त्या तर जरा बोलता. तिचं काय गरज आहे तिची गठुड्याची? तिला काय करायचंय मेडिक्लेम? हॅलो धनी धनी मी बोलते वनी बोलते. ऐका ना मला काढायचंय ते हे लोक काढतायत ते ते मला काढायचंय. हे मला कुणी बघाय नाही. तुम्ही पण तिथं उसात असतात. ही लोक माझ्याकडे ध्यान देत नाही. मला कोण बघणार? मला अरे काय- का बावळट आहे का गप्पच तू. काढा ना. पहिले तुझ्या गठुड्याला गाठ बांध. येडीस का ग तू? का हो? अगं आपलं लगीन झालं बघ आपण देवस्थान करून आलतो आ? आवाज काढलाय तुझा मेडिक्लेम मी. अरे वा. तुला आठवत नाही का बावळट? तुझा बघ अंगठा घेतला होता कागदावर. तू शाईचा अंगठा चाटला म्हणून सनकन 2 दिल त्या मी. ऐका सगळ्यांना सांगत. तुला अहो आई सांगता कोण चाटत का? बावळट खरं काढला होय. अरे तवा अरे काय तू एवढी माझी चवळीची शेंग म्हटलं पहिले मेडिक्लेम काढला पाहिजे. सगळ्यात आधी तुला मेडिक्लेम काढेल हे बावळट. सगळे ऐकतात तुम्ही सगळ्यांचं. तरी म्हटलं हे असं नाही करणार. हॅलो हा, बोल. ऐका ना धनी मला नाही राहायचं हो इथं. हे लोक लय त्रास देतात. मला तिथं यायचंय. मला पण ऊस बघायचाय हो. तुम्ही सगळ्यांना ऊस दाखवत फिरताय. मला पण दाखवा ना कधीतरी ऊस. ठेव फोन. हॅलो धनी ऐका ना मला बघू दे ना तररलेला ऊस. फोन ठेव. आणि मला येऊ दे ना ठेव हो. फोन. वा 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 अतिशय गोड परफॉर्मन्स. किती ठेवू कोण म्हणाले तरी देखील मामांजींचं प्रेम आहे. मेडिक्लेम आधीच काढून ठेवलेला होता. सो स्वीट इट वॉज. येस महेश सर. कमाल कमाल. म्हणजे तुम्ही 3 जणी अशा धमाल. ते खट्याळ सासू नाठाळ सून हा जो कॉन्सेप्ट आहे ना ब्रिलियंट आहे. म्हणजे अण्णासाहेब देऊळगावकर त्यावेळेला मला आठवतं त्यांनी ते स्क्रिप्ट लिहिलं होतं. खट्याळ सासू नाठाळ सून. म्हणजे जशी सासू पण खट्याळ आहे तशी सुना पण नाठाळ आहेत. आणि तुम्ही अक्षरशः ते उभं केलं माझ्यासमोर. कमाल. ऑल ऑफ युअर फंटॅस्टिक. आणि बने तुझं स्टाईलनी जो लिहितो ना वा वा. तुझं वय काय विचारतोय? तुझ्याकडे चला आधार कार्ड आहे तरी तू त्याला वय विचारतो. ब्रिलियंट. एन्जॉयबल एंटरटेनिंग परफॉर्मन्स. वेल डन. सोनाली ताई. सर आय वॉन्ट टू गो देअर अलॉंग विथ यू. मंडळी आज एक जावई घेणार आहे सासऱ्याची परीक्षा. चला बघूया परीक्षेचा निकाल काय लागतोय ते. तेच पाहण्यासाठी मंचावर आमंत्रित करूया रत्नागिरीचा रत्न प्रथमेश शिवलकर, निरागस विनोदवीर पृथ्वी प्रताप, कोकणची सुकन्या रसिका वेंगुर्लेकर आणि कल्याणची चुलबुली शिवाली परब यांना. बघू दैनिक MSJ आवाज सामान्यांचा काय म्हणतोय. मोटे आणि गोस्वामी
या 2 वेगवेगळ्या व्यक्ती आहेत असा गौप्यस्फोट. वा वा. बर वेगळी बातमी आहे ही म्हणजे वा 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 छान छान. अरे वा आहाहा. आदिनाथ कोठारे यांची नवीन सिनेमाची घोषणा. इन्स्पेक्टर महेश जाधव या तरुण चेहऱ्याला संधी. बर वा. नवीन सिनेमा वा. अरे नमस्कार नमस्कार नमस्कार. प्रथमेशराव. अरे नमस्कार. या 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 राहू द्या या प्रथमेशराव या बसा नमस्कार. या भाजा भाजा भावी जावई. मी पण ना भासा होय भावी सासरे. बसा ए रसिका कोण आलाय बघ. काय झालं अय्या जावई बापू नमस्कार. बसा बस. ए शिवाली बाळा पाणी घेऊन ये ग. आई मी ऑलरेडी आणलंय. पाहिलं का अजून लग्न व्हायचंय तरी जावई बापूंवर प्रेम पहा केवढं. ऐकत नाही आमची मुलगी. लाजतीये. छान छान छान. काय जावे बापू हा कसं काय येणं केलं हा कसं चाललंय सगळं व्यवस्थित ना. छान ना. व्यवस्थित तयाऱ्या कशा सुरू आहेत. छान. हो हो व्यवस्थित तयारी व्यवस्थित. आमचं बघा काय आमच्याही तयाऱ्या झाल्या आता काय 10 दिवसात मुलगी बोल्यावर चढली की बापाचं वा. नाही, बाबा आमच्याकडे पण तयारी व्यवस्थित चालू आहेत. पण मग येणं कसं काय केलं आज. मला थोडंसं बोलायचंय बाबा. बोला 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 ना बोला. नाही म्हणजे थोडं महत्वाचं बोलायचंय. मला सांगा हे शिवालीची पुन्हा एकदा वधू परीक्षा वगैरे घ्यायची का तुम्हाला. आम्हाला काही हरकत नाही. नाही जावई बापू ना. बाबा थांबा नका एवढे रिॲक्ट होऊ. थांबा. नाही मुलीची बोलतोय मला बोलायला पण देऊ शकत नाही. ऐका ना मी काय बोलतोय. मला शिवालीची वधू परीक्षा वगैरे घ्यायची नाहीये. मला शिवाली आवडते पण मला सासरा परीक्षा घ्यायची आहे. हा म्हणजे मी जे बोलतोय ते ऐकायला थोडं विचित्र वाटेल. विचित्रच आहे प्रथमेश हे. नाही करेक्ट आहे. म्हणजे मी जेव्हा पहिल्यांदा ऐकलं तेव्हा माझं सुद्धा असंच झालं. पण माझा पृथ्वी मित्र पृथ्वी कांदे पोहायला माझ्यासोबत आला होता. हा हा त्याचं नुकतंच लग्न झालंय. त्याने मला सांगितलं की मुलगी आहे ना ती बापाला फॉलो करत असते. अच्छा. हा म्हणजे आईसाठी मुलगी ही चिमणी पाखरू असते पण बाप मुलीला प्रत्येक वळणावर खबरदार करत असतो. मुलगी बापाच्या विचाराने पछाडलेली असते. बापाच्या विचाराने झपाटलेली असते. बाप बोलला धूमधडाका करायचा मुलगी धूमधडाका करते. बाप बोलला दे दनादन मुलगी दे दनादन करते. जावई बापू तुमचा कोठारे युनिव्हर्स थांबवा नाही तर मी काय बोलते तुम्हाला कळतंय ना. मला नाही कळते. जावई बापू जे काही असेल स्पष्ट बोला कारण खूप गल्लत व्हायला लागलेली. हे काय आहे सासरा परीक्षा हे पहिल्यांदाच ऐकतोय मी. मी सांगतो आई ही मुलीची मैत्रीण असते असते पण बाप मुलीचा वाटाडे असतो. बाप मुलीचा वाटाणा का असेल. वाटाड्या. सॉरी मला गांगरवून ठेवलंय तुम्ही मला. मुलगी बापाला फॉलो करत असते. सो पृथ्वी बोलला की जर बाप सॉर्टेड असेल तर मुलगी सॉर्टेड असते. सो मला सासरा परीक्षा घ्यायची. पृथ्वी बोलला. एवढं बोलला तो. हो आणि पृथ्वी जेव्हा सांगतो ना तेव्हा काहीतरी डीप असतं. मनातून खरंय असा आवाज आला ना. नाही पण चेहऱ्यावर असं वाटत नाही तो इतकं डीप बोलणारा. नाही पण पृथ्वी सांगतो तर मला सासरा परीक्षा घ्यावी लागेल. नाही पण हरकत काय आहे मी म्हणते. सासरा परीक्षाच घ्यायची ना. हे उत्तर देतील तसे हुशार आहेत ते. घ्या लगेचच आपण हो बाबा मेरिट मध्ये याल. या एवढंच होतं ना. लगेच सुरू करा सासरा परीक्षा. आमची काहीच हरकत नाही. चल. हरकत नाही. आता काय आता एवढा आग्रह केला जातोय तर घ्या बाबा आता काय सासरा परीक्षा. म्हणजे वाईट म्हणू नका पण पृथ्वी सांगतो म्हणून. काय पहिला प्रश्न सोपा विचारा सोपा. प्रश्न सुद्धा पृथ्वीनेच दिलेत बाबा. अरे बाप. बाबा पहिला प्रश्न मला सांगा काचेचा ग्लास काचेची डिश काचेचा बोल इज इक्वल टू पार्टी. गुड डॅड गुड. परत उत्तर सांगा इज इक्वल टू पार्टी. हुशार आहे. ह्यालाच कनेक्टेड दुसरा प्रश्न आहे. चकल्या चिवडा तिखट शेव इज इक्वल टू साखना. पटकन येतात उत्तर ना. बाबा तुमच्या 2 उत्तरावरून मला कळलं की तुम्ही पार्टी अॅनिमल आहात. काही काय बोलतोयस तू. नाही काही नाही त्याला स्पष्टीकरण आहे जे मला पृथ्वीनेच सांगितलंय. बाबा कसं असतं की काचेचा ग्लास काचेची डिश काचेचा बोल इज इक्वल टू क्रॉकरी सेट हे सुद्धा बोलू शकला असतात. किंवा चकल्या
तिखट शेव चिवडा इज इक्वल टू दिवाळीचा फराळ असं सुद्धा बोलू शकला असता. पण बाबा तुम्ही जे उत्तर दिले त्याच्यावरून कळतं की तुम्ही पार्टी अॅनिमल आहात. नाहीये मी पार्टी मी नाहीये बाबा. आणि बाबा याच्यावरून मला तुम्हाला हे सांगायचं की भविष्यात जर मी कधी पार्टीवरून उशिरा आलो आणि हिने माझी तक्रार तुमच्याकडे केली तर तुम्ही हिची बाजू नाही माझी बाजू घ्यायची, कारण तुम्ही सुद्धा पार्टी अॅनिमल आहात. गुड गुड गुड. बाबा हे सगळं पृथ्वीक सांगतो. पृथ्वीक मी नाहीये पार्टी अॅनिमल. मी आहात. मी नाही आहे रसिका. एक मिनिट तुम्ही माझ्यावरती उगाच एक मिनिट भाजा एक मिनिट. मला खरं सांगा, मी आता ऐकलं तुम्ही म्हणालात की भविष्यात जर माझ्याकडनं अशी चूक झाली तर मी तुमची बाजू घ्यायची. म्हणजे तुम्ही सुद्धा दारू पिता हे आम्हाला तुम्ही आधी सांगितलं नव्हतं. बाबा मी दारू पितो पण काचेचा ग्लास, काचेचा बोल आणि काचेची डिश याचं उत्तर मी क्रॉकरी सेटच देतो. एवढीच पितो बाबा मी. पार्टी बोल. पण बाबा तुमच्या उत्तरावरून कळतं की तुम्ही पार्टी अॅनिमल आहात. नाहीये मी नाहीये. आहात. अगं मी कधीतरी बाबा आहात तुम्ही, गप्प बसा. मी त्या दिवशीच सांगितलं नाहीये आईला. काय सांगितलं नाही? आई त्या दिवशी रियुनियन वरनं आले ना तेव्हा वरती अरुण कदम राहतात ना त्यांची बेल वाजवत होते हे. एवढ्यावर थांबले नाहीत. तू समजून अरुण कदमांच्या केसात गजरा मारला यांनी, डोक्यावर करून पप्पी दिली. बाबा त्याच्यानंतर त्यांच्या बायकोनी त्यांना मुजरा करायला लावला, स्वतः गजरा घालून समोर बसलेल्या त्या. 4 दिवस माणूस घाबरून बाहेर आला नाहीये रूमच्या. काय ऐकतेय मी हे? अरुण कदमांसारखी दिसते मी. कशाला एवढी घेता? झेपत नाही तर कशाला घेता एवढी? हा? नाही मला माहितीये ना, आता थोडी 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 करत नाही. व्यसनाधीनता वाढली आहे तुमची. तुम्हाला ना एखाद्या रिहॅब सेंटरला पाठवायला पाहिजे आता. एवढं झालेलं झालं एवढं. अगं उगाच काहीतरी त्यांनी प्रश्न विचारले, मी काहीतरी चुकून उत्तर दिली. बाबा काहीतरी प्रश्न नाही, हे पृथ्वीचे प्रश्न आहेत. विचार करून उत्तर द्या बाबा. विकला नका मध्ये आणू तुम्ही. थांबा मी वेगळं बोलतोय माझ्या कुटुंबाशी. हे बघा 2 प्रश्नांची उत्तरं चुकली तर तुम्ही माझ्याबद्दलची मतं बदलणार आहात. नाही बाबा 2 प्रश्न नाही बाबा, पुढे अजूनही प्रश्न आहेत. काही गरज नाहीये त्या प्रश्नांची. नाही ही गरज नाहीये, भास्कर आहे. का गरज नाहीये बाबा? बसा खाली, बसा बाबा. ए, बेटा खाली बसा. प्रथमेश तू पण बस आणि प्रश्न विचार. बापरे. समजा आई आणि शिवालीमय भांडण झालं तर तुम्ही कोणाची बाजू घ्याल? मी बघा साधा प्रश्न आहे, मी पटकन उत्तर देतो. माझी सहचारिणी आहे रसिका, माझी बायको आहे. मी तिच्यासोबत असणं तिचा हक्क आहे आणि ते माझं कर्तव्य सुद्धा आहे, त्यामुळे मी रसिकाची बाजू घेईन. मी सहचारिणी आहे, मी बायको आहे म्हणून माझी बाजू घ्याल. हो पण मी बरोबर आहे, माझं म्हणणं बरोबर आहे, मी बरोबर वागते म्हणून बाजू घ्यावीशी नाही वाटणार. बोला. आता हे उगाच विषयाला पाठे फुटलेले. असं बोललो होतो का मी? असं बोललं नाहीत याचा अर्थ मी चुकीची आहे ना बाबा. हे बघ आता मुद्दा चूक बरोबरचा नाहीच आहे. ती माझी बायको आहे. एक मिनिट मी उत्तर थोडं रिकन्स्ट्रक्ट करतो. मी माझ्या बायकोची बाजू घेईन आणि माझ्या मुलीची समजूत काढेन. ओके? का माझी नाही समजूत काढू शकत? आता गेलं. मला नाही समजवू शकत, मी समजूतदार नाहीये. उत्तर बदलतो. माझं चुकलं. मी एक काम करतो, मी माझ्या मुलीची बाजू घेईन आणि तुझी समजूत काढेन. शिवाली कुठे गेली? घ्या बाबा घ्या. काय विकतेस? घ्या लाज विकते मी बाबा माझी. काय बोलतेस बेटा? मग तुम्ही कसं बोलता? आई बोलते म्हणून तुम्ही आता माझी बाजू घेणार आहात? तसं नाहीये प्रथमेश, या घरात नाही पण तुझ्या घरात तरी हे सुख मिळेल ना रे मला. एवढं झालेलंच नाहीये काय? कुठल्या लेवलला? ए बाळा, ए बेटा, अहो जावई बापू, काय म्हणजे मुळात परीक्षा घेताय का माझी मजा घेताय मला सांगा? नाही बाबा, कुठले प्रश्न आहेत हे? बाबा हे पृथ्वीकने काढलेले प्रश्न आहेत. पृथ्वीक सांगतो म्हणून बाबा. बाबा मुळात ह्या प्रश्नाचं उत्तर म्हणजे बाबा जसं तुमची ह्या दोघींमध्ये कोंडी होते ना, भविष्यात माझ्या आईचं आणि हिचं भांडण झालं तेव्हा माझी सुद्धा कोंडी होईल. तेव्हा ही जेव्हा माझी तक्रार तुमच्याकडे करेल तेव्हा तुम्ही माझं दुःख समजून घ्या. एवढाच मतितार्थ आहे बाबा. अरे पण तुम्ही हे मला डायरेक्ट सांगा ना, त्याच्यासाठी तुम्ही माझ्या कुटुंबात कशाला भांडणं लावताय? झालेले तुमचे प्रश्न भास करा. बस त्याच्या पुढे प्रश्न नाही बाबा, अजून 2 प्रश्न बाकी आहेत बाबा. कशाला हवेत ते? आपण प्रश्न नाही विचारत, पृथ्वीक मला जाब विचारेल बाबा. पृथ्वीकला एकदा जाब विचारा, मरायला प्रश्न पडत असतात त्याला एकदा जाब विचारा. त्याला ना सापडला पाहिजे मला माझा एकटा. खाली बसा बाबा, खाली बसा. काय झालंय बेटा? प्रथमेश प्रश्न विचार. बेटा माझ्या घरात मला फार ऑड वाटायला लागल्या. प्रथमेश पटकन प्रश्न विचार. मला आज कळतंय
खरं माझे बाबा कसे आहेत ते. आणि माझा नवरा कसा आहे ते. आणि मला थोडं एवढं नाहीच आहे आपलं, एवढं नाहीच आहे. होणार आता 10 दिवसांनी. हो बाबा जावई बापू तुम्ही प्रश्न विचारा. हो मी विचारा विचार प्रश्न. पुढचा प्रश्न थोडा प्रॅक्टिकल आहे. बाबा तुम्ही इथे या. असं समजा की तुम्ही एका उंच इमारतीवर म्हणजे बुर्ज खलिफावर उभे आहात. तुमच्यासोबत शिवाली आणि आई आहे आणि तुम्हाला तिथून उडी मारायची आहे, पण तुमच्याकडे एकच पॅराशूट आहे. तुम्ही काय कराल? द्या उत्तर द्या. डोकं चालवा. मी एकटा जाईन बुर्ज खलिफाला. मी एकटा जाईन बुर्ज खलिफाला, काही प्रॉब्लेमच नाही. एकटे जाणार. हो हो हो. बायकोला नाही नेणार. नाही. बायकोला न्यावंसं नाही वाटत. बायकोला काही किंमत नाही. बुर्ज खलिफाला बायको नको, बुर्जी करायला बायको पाहिजे. बरोबर हो ना. तिचं पंच ओ आ? काय 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 उत्तर द्या. तसं नाही मला. हे बघ आज बेटा असं झालं की नाही. माझी एवढी पात्रता नाहीये की तुम्ही मला बुर्ज खलिफावर न्याल बाबा. तसं नाहीये बेटा. हे बघ काय आहे, मला एकच पॅराशूट दिलंय. दोघींना वाचवायचं म्हटल्यावर तुला दिलं तर ती रागवणार, तिला दिलं तर तू रागवणार. मग म्हणून मी म्हटलं ना माझं. एक मिनिट थांब. तुम्ही भाजा इकडे या जरा इकडे या. तुम्हाला विचारतो मी सेम प्रश्न. तुम्ही माझ्या जागी असतात तर कोणाला दिलं असतात पॅराशूट? मी पॅराशूट घातलं असतं आणि उडी मारली असती. स्वार्थी माणूस आहे. नाही स्वार्थी माणूस आहे. स्वतःचा विचार केला. मी किमान दोघींपैकी एकीचा केला होता. स्वतःचा विचार करतो हा माणूस. नाही बाबा, पण मुळात त्यांना पॅराशूटचा उपयोग नाही तर त्यांना का द्यायचं? म्हणजे तुम्ही प्रश्न नीट ऐकलाच नाहीये बाबा. काय मी प्रश्न काय विचारला? मी बुर्ज खलिफावर उभे आहात, तुमच्यासोबत आई आणि शिवाली आहे. तुम्हाला खाली उडी मारायची, मग पॅराशूट तुम्ही घातलं पाहिजे ना. त्या दोघी लिफ्टने खाली येतील. उडी मारायचा किडा तुम्हाला आहे बाबा. बाबा ह्याच्या उत्तरामध्ये तुमचं हिअरिंग दिसलं आणि प्रेझेन्स ऑफ माइंड दिसला. तुमच्याकडून तो तिच्याकडे जाणार आहे आणि तिच्याकडे तो नसेल तर आमचा संसार चांगला नाही होणार. पृथ्वीक सांगतो. पृथ्वीला तर संसारच करू द्या रे. तुम्ही कशाला त्याच्याकडे जाता सल्ले घ्यायला? मुळात हे काय आहे? बाबा काय ऐकत नाही तुम्ही? हे काय आहे यार? झालं आपल्या संसाराचं वाटोळं करून झालं. आता पोरीच्या संसाराचं वाटोळं करायला निघाला. काय केलं एवढं वाटोळं मी आपल्या संसाराचं? काय काय एक मिनिट. बाद झाले हे प्रश्न. बाद झाल्या हे शास्त्र परीक्षा बिरीक्षा सगळं. तुम्ही घरी जा. आई बाबा अजून मेगा प्रश्न बाकी आहे. अरे प्रश्न बाकी. कशाला पाहिजे हे प्रश्न? बाबा पुढचा प्रश्न सिच्युएशनल आहे. बाबा आता इमॅजिन करा तुम्ही गर्दीच्या ठिकाणी आहात. सोबत आई आणि शिवाली आहेच. एक मिनिट. मी गर्दीच्या ठिकाणी आहे. माझ्यासोबत माझी बायको आहे आणि माझी शिवाली बेटा आहे, आलेली आहे. हा दोघी आहेत माझ्यासोबत. हा आणि तुमच्याकडे 1 करोडची बॅग आहे. 1 करोडची बॅग आहे. आणि तुम्हाला बुटाची लेस बांधायची आहे. तुम्ही काय कराल? डोकं चालवा. डोकं चालवा. डोकं हे घ्या हे घ्या. दोघींनी पकडा बॅग. दोघींनी पकडा पटकन पटकन पकडा. तिकडे कोपऱ्यात उभ्या राहा. या दोघींना बॅग पकडायला देईन कारण माझा दोघींवर विश्वास आहे. मग मी वाकून बुटाची लेस बांधेन. बाबा त्यांना एवढं का कामाला लावताय? बॅग खाली ठेवा आणि बुटाची लेस बांधा. वेड्यात का तुम्ही? 1 करोड आहेत त्या बॅगेत. गर्दीच्या ठिकाणी 1 करोड असेच कुठेतरी खाली ठेवायची आणि लेस बांधायची. कोण घेऊन गेलं तर काय करू? बाबा पुन्हा हिअरिंग. तुम्ही चुकीचा प्रश्न ऐकलाय. काय? मी काय बोललो? बॅग 1 करोडची आहे. बॅगेत 1 करोड आहे असं नाही बोललो. आणि मुळात ह्या प्रश्नाचं ऍडव्हान्स उत्तर हे आहे बाबा की 1 करोड असलेली बॅग घेतलेला माणूस गर्दीच्या ठिकाणी का जाईल? पृथ्वीक सांगतो. त्याला मारा रे पृथ्वीकला. तुडवा त्या पृथ्वीकला. पृथ्वीच्या तर शिवाली, काय बिंडोक माणसाबरोबर संसार करते ग. 1 करोडची बॅग कशाला घेतली? मी आणलीत कशा? मला सांगितलं असतं 1,500-2 हजारची बॅग नसती घेऊन दिली तुम्हाला. पोरीचं लग्न आलंय ना तोंडावर. करोड रुपये बॅगेवर घालाल का हो? आत्ताच्या आत्ता ती बॅग उचला. परत करा. परत करा. जेवढे पैसे देतील तेवढे घ्या आणि गप बसा. लाज काढताय तुम्ही माझी. लाज वाटते बाबा मला. कसली? नियतीने हा काय बाप मारलाय माझ्या नशिबी. खरंच लाज वाटते बाबा. काय करायचं? तुमचं हिअरिंग नाहीये. तुम्ही पार्टी अॅनिमल आहात. Presence of mind. प्रेझेन्स ऑफ माइंड नाहीये तुमच्याकडे. अरे बाप हो की सैतान? एवढा आहे? एवढं झालंय? बाप हो की सैतान एवढं झालेलं आहे? मग एवढंच आहे बाबा. उद्या लोक नावं ठेवतील, बोलतील. ते बघा प्रश्न नीट न ऐकणाऱ्या बापाची मुलगी चालली आहे रस्त्यावर ना.
यांना विका रे दोघींना. हे येडे आहेत काय बावळट. भंगारात विका यांना, भंगारात. यांचे मेंदू भंगारात विका. अगं कुठे 1 करोडची बॅग? हा कुठे दाखव मला. आहे का इथे? नाही आहे ना. आणि तू काय माझं हिअरिंग वाईट आहे, काहीतरी फालतू प्रश्न विचारतोय. जर बॅगेत 1 करोड असतील आणि बॅगही 1 करोडची असेल तरी नुकसान 1 करोडचंच आहे की नाही बावळट. जरा वापरा ना डोकी. नसतील वापरता येत तर एकमेकींची डोकी रोज रात्री घासत चला. घर्षणातनं किमान बुद्धी येते का बघा. तुम्ही मरू दे, बाहेरचा गारगोटा बघतो. इकडे या. हे कसले प्रश्न तुम्ही मला विचारत असता? पृथ्वीकने सांगितलं. तुमच्या पृथ्वीला आणि तुम्हाला मी बरोबर बघतो. बुर्ज खलिफाच्या टोकावर नाही तुम्ही दोघं मला दिसलात तर बघा. तुम्ही मला सांगा, एक प्रश्न मला तुम्हाला विचारायचा आहे भाजा. मला सांगा, जर तुम्ही बुर्ज खलिफावर उभे आहात, तुमच्या एका हातात पॅराशूट आहे, दुसऱ्या हातात क्रॉकरी सेट आहे आणि पायात समजा 1 करोडची बॅग आहे, तर तुमचं आणि शिवालीचं लग्न किती तारखेला होईल? पृथ्वीला फोन करू? नाही 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 नाही, नाही नाही, तुम्हीच द्यायचं उत्तर. पण ह्या प्रश्नाचं उत्तरच नाहीये. आहे. या प्रश्नाचं उत्तर आहे 32 फेब्रुवारी. बाबा अशी कोणती तारीखच नसते. कारण तुमच्या दोघांचं लग्न पण नसतं आता. बाबा अरे बावळटा, जो माणूस संसार मित्रांच्या सल्ल्यावर न करतो तो संसारात किती प्रॉब्लेम्स निर्माण करेल हे कळणार नाही का मला? अरे माझी मुलगी मी तुला देत होतो कारण तिचं तुझ्यावर प्रेम आहे, पण तू अत्यंत ज्ञ दर्जाचा माणूस आहेस. तुझा मित्र पृथ्वीक आहे, ज्याचं नावच पृथ्वीक आहे, थुकल्यासारखं ज्याचं नाव आहे, त्याच्या प्रश्नांवरती तू विश्वास ठेवतोस. चालता हो, हे लग्न मोडलं. निघ. बाबा ऐका ना, चल निघ. चल निघ. आता ऐकून तर घ्या, काय घ्यायचंय. वा वा वा, अतिशय इंटरेस्टिंग परफॉर्मन्स. भाजा हा शॉर्ट फॉर्म आणि प्रश्न सुद्धा जाम इंटरेस्टिंग होते. मजा आली. महेश सर. फॅन्टॅस्टिक. पृथ्वीक, मी तर त्याला पहिलाच दात मारून बाहेर काढला असता. सासऱ्याची परीक्षा घेतो आउट ऑफ हिज माइंड. But really it was brilliant. It was a very serious comedy, you know. Because situation अशी होती का काय चालले काय बिचारा हा माणूस आणि तो पृथ्वी कोण दुसरा. धमाल वेल कन्सिव्ड. मला हा ऍक्टच आवडला. आणि भाजा आणि दुसरं काय भाजा आणि भाषा. आय लाईक दॅट. हे अशी टोपण नावं देण्याची सवय अण्णासाहेबांना होती, जवळगावकर. ते मला मापू म्हणायचे. मानसपुत्र मापू. अच्छा. हा भाजा आणि हा भाषा. अरे वा वा, शाबास. बट फॅन्टॅस्टिक. एन्जॉयड द ऍक्ट. आणि लिझा मनेली वॉज ॲज युजल ब्रिलियंट. लवली. वेल डन. सोनाली ताई. महेश सर, तुमच्या बोलण्यातनं सहज, ओझरते असे जे दिग्गजांचे उल्लेख येतात ते आम्हाला ऐकत राहावेसे वाटतात अनेकदा. मित्रांनो, खूप मज्जा आली. सचिन मोटेसाठी परत एकदा टाळ्या, कारण सगळ्या संकल्पना त्याच्या आहेत आणि प्रथमेश हे प्रहसन तू लिहिलेलं आहेस. आणि मला फार कौतुक वाटतंय तुम्हा सगळ्यांचं, कारण अप्रतिम कामं. तू ज्या बाणेदारपणे मित्राचं सगळं खरं खरं सांगत प्रश्न विचारायला आला आणि तो तुझा बाणेदारपणा गोडवा म्हणून या सगळ्यांनी मानला आणि ते उत्तरं द्यायला लागले, हे एकदम अनोखं होतं. फार छान रसिका. तू वाटलीस की जिचा इतकी भोळसट आहेस की आत्ताच संसाराचं वाटोळं झालं हे लक्षात आलं. इतके दिवस बरं चाललं होतं. व्हेरी नाईस. आणि पृथ्वी, खूप छान. मला असं वाटतं तुझ्यासाठी एक टिप आहे की आयुष्यातले कुठलेही प्रश्न सोडवायचे असतील तर आरशासमोर उभा राहा. तुला पृथ्वी प्रताप नक्की भेटेल. येस, यांना नक्कीच भेटेल. मस्त मज्जा आली. येस, खूप मजा आली. थँक्यू टीम. मंडळी, लग्नाळू आई आज आपल्या मुलासोबत चालली आहे परदेशाच्या टूरवर. बघूया तिथे तरी तिला आपल्या मुलासाठी मुलगी सापडतीये का. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया हास्य जत्रेच्या इरसाल गावकरांचं. हॅलो, MHJ टूर्स. आम्ही तुम्हाला पोहोचवतो. कोण? आजोबा? हो, सिनियर सिटीजन साठी स्पेशल पॅकेजेस आहेत. कुठे न्यायचंय? स्मशानात? अहो, काय वाटेल ते काय बडबडताय. आम्ही तुम्हाला पोचवतो म्हणजे आम्ही तुम्हाला इच्छिक स्थळी पोचवतो. ठेवा फोन. ये आई ये.
गरम होतंय मेलं मग कश- त्या सूर्याला ना आग लावली पाहिजे एकदा सगळ्यांनी मिळून. कशाला हे मफलर आणि शाली घेऊन आली आहे कशाला म्हणजे दार्जिलिंगला थंडी असते मी ऐकलंय. म्हणून डोंबिवलीपासून शाल घेऊन येशील एक्सक्यूज मी मिस्टर ओमकार. अरे हॅलो हॅलो हे कुठे हे तिकडे ठेवा. हॅलो 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 काळे सर हॅलो काळे सर ही माझी आई नमस्कार आई. कसं वाटतंय? मस्त. म्हणजे तुमचा मुलगा तुम्हाला 7 समुद्र पार घेऊन चाललाय. हा म्हणजे आई 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 कॅमेरात बघ कशाला आता बबडू. बघ तर कॅमेरात बघून मला उत्तर दे. आपण कुठे चाललोय आई? दार्जिलिंगला चाललोय. चूक आई आय एम सो सॉरी मी तुझ्याशी खोटं बोललो. बबडू आपण दार्जिलिंगला नाही आपण दुबईला चाललोय सरप्राईज. आपण दुबई आपण खरंच. अगं माझं कधीपासनच स्वप्न होतं तुला दुबईला घेऊन जायचं. का विचार का आभाळा एवढं मोठं मन असलेल्या माझ्या आई समोर तो बुर्ज खलिफा पण ठेंगणाय हे मला दाखवायचंय त्याला. मला खरंच वाटलं नव्हतं. म्हणजे मी कधीतरी दुबई वगैरे बघेन. मला थँक्यू बबडू. बापरे सरप्राईज दिलाय त्यांनी एकदम मला. मला काय पुण्य केलं मी गेल्या जन्मी की असं पोर माझ्या पोटी जन्माला आलं. खरंय खरंय मिस्टर ओमकार. दिस इज अ ब्युटिफुल सरप्राईज. थँक्यू. आणि जगातली प्रत्येक आई हे डिझर्व करते सरप्राईज. अहो याला सवयच आहे. हा ना असाच आहे. याला ना सरप्राईज द्यायला खूप आवडतं. सतत सरप्राईजेस देत असतो. आणि आत्ताच नाही लहानपणापासून एवढासा होता ना लहानपणी तेव्हा म्हणायचा आई शू झाली सांगायचा आणि डायपर उघडलं की सरप्राईज. आई केवढं ते सरप्राईज. माझा व्हिडिओ सुरू आहे केवढं ते सरप्राईज काय ती पण येऊ दे. येऊ दे काय. एनिवे वी आर हॅपी टू होस्ट यू ऑन दिस ट्रिप. येस येस बाकी सगळे ग्रुप मेंबर झाले की आपण लगेच निघूया. आरामात काहीच घाई नाही येऊ दे. येस येस स्टोरी पोस्ट थँक्यू. अगं हो थांब. आता दुबई आहे तर हे नको. ओय, ओय. काय करतेस आई ऑफिस इथेच आहे ना. हाय. हॅलो वेलकम प्रिया मॅम. वेलकम. लगेच इकडे राहू दे. येस थँक मी यू. एंट्री करून आलो. येस. थँक्यू वाली बघ. थँक्यू वाली. एक्साइटेड फॉर दुबई. ऑफकोर्स हा काही प्रश्न आहे का. सॉरी मला उशीर नाही ना झाला. उशीर कुठे अगं अगदी बरोबर वेळेत आलीस. अगदी बरोबर टायमिंग आहे तुझं. पण अजून बाकी लोक यायचे आहेत ना तर मी काय म्हणते आता असंच कॅज्युअल मध्ये तू आणि बबडू कोपऱ्यात जा. इथेच बसा गप्पा मारा. हात धरा. आई थांब मी बघत नाही गप्पा मारा. काही नाही काय आई काय 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 बोलताय हे काय करताय तुम्ही. ऐको हुश. सॉरी मी ओळख पण नाही करून दिली डायरेक्ट. सॉरी. हा माझा बबडू म्हणजे ओंकार. हा आमचा एकुलता एक मुलगा. 12 लाखाचं पॅकेज आहे. 12 लाखाचं. आणि डोंबिवलीत एक बंगला आहे मोठा. आणि एकुलता एक असल्यामुळे काय आमचं जे आहे ते सगळं याचंच आहे ना. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे बाबा हा निर्व्यसनी. एकही व्यसन नाही. आणि कोणी गर्लफ्रेंडच नाही आतापर्यंत. एकही नाही. 30 फुटाच्या रेडियस मध्ये एकही स्त्री अजूनपर्यंत आली नाही. मी खरं सांगू? काकू तुमचा ना काहीतरी गैरसमज होतोय. आई बंद पड ना जरा वेळ. बंद पड. ऑफ हो तू ऑफ हो. तुम्ही प्लीज मला या. हा इथे ये. ह्या बाजूला ये. या बस. काय चाललंय आई काय चाललंय काय तुझं. इकडे ये ना. इथे उभी राहा ना. थांब जरा आई तू बस प्लीज. नको हे करू साई. एक्सक्यूज मी प्रियाजी. मला नाही करायचं तुमच्याशी लग्न. अहो मी त्याच्यासाठी आलेलोच नाहीये पण मी सॉरी म्हणायला आलोय तुम्हाला. हा नाही प्लीज त्यांना सांगा की आय एम नॉट इंटरेस्टेड इन येस लाईक. हॅलो मिस्टर काळे. हॅलो हाय. हाय. लगेच तिकडे ठेवा. ओ तिकडे या प्लीज. कुठे होता आशा. प्रिया बेबी सॉरी फॉर बिंग लेट. सासरे बुवांच्या पाया पड. पाया पड. मुलगी ना तुमची. अरे मुलगी नाही हो. अरे बायको आहे ती माझी. तुम्ही हो. काही प्रॉब्लेम आहे का तुम्हाला. नाही काही प्रॉब्लेम हे कॉंग्रॅच्युलेशन फॉर व्हॉट.
लग्न तुमचं छान. 5 वर्ष आधी झालंय लग्न. कॉंग्रॅच्युलेशन टू मी. मर तू ना मर, तुझं काहीही होऊ शकत नाही. काय पाप केलं मी की असं पोरग जन्माला आलं माझ्या पोटात? आत्ता बोलत होतीस पुण्य काय केलं, हा पोरगा जन्माला आला, आता पापावर आलीस तू आई. कारण मला वाटत होतं तू दुबईला वाळवंट दाखवायला नेतोयस. मग आता- इथे तुझ्या आयुष्याचंच वाळवंट बघावं लागतंय मला. मी काय करू? इथे या टकल्या टुकल्याचं लग्न झालं. हं? तू बसलाय सेल्फी स्टिक हातात धरून बसतो. एक मिनिट. टकल्या टुकल्याची झालं म्हणजे काय बोलताय त्या? तुमच्या आईना तोंड सांभाळून बोलायला सांगा बरं. माझ्या आईला मी नाही सांगतो. नाही, मी तुम्हाला नाही डायरेक्ट बोलले. मी तुम्हाला नाही, मी ह्याला बोलले खरं तर. मला नाही बोलले तुम्ही? नाही. अरे माझ्याशिवाय दुसरं कोण टकलं इथे? मला बोलले तुम्ही. नाहीतर काय म्हणजे टकल्या माणसाने काय जगायचंच नाही? टकलं असणं म्हणजे काय रोग आहे का? म्हणजे टकल्या माणसाने लग्न सुद्धा करायचं नाही? हो सर तुम्ही का बरं चिडताय? तुमच्या डोक्यावर तर ऐका सर पण टक्कल ही काही लपवायची गोष्ट नाही बरं का. अरे मिरवायची गोष्ट आहे ती. मी माझं टक्कल असा अभिमानाने मिरवतो. हा सगळे फिदा येतो माझ्या टाकल्यावर. ही पण आहे ना माझं टक्कल पाहून तिने लग्नाला होकार दिलाय. आय जस्ट लव्ह बॉल्ड मॅन. मला टक्कल खूप आवडतं. काढू प्लीज मिस्टर काळे. अच्छा जोकिंग. यु नो म्हणजे हे असे केस असण्यापेक्षा ना हे असं टक्कल असलेले पुरुष मला एवढे आवडतात ना. वाढवा तुम्ही केस वाढवा. हं? कोंबडे करा केसांचे, रंग लावा, जेल लावा, वाढवत बसा केस. आई काय बोलते? ते काय चाललंय? केस वाढवत आहेत. पण ऐक ना, हे बघ इथे बघ, इथे मागे गेली आहे बघ त्याची हेअरलाईन. आधी इथे होती, ती गेली मागे. मी खरंच सांगते तुला, हा ना तू 1 वर्ष थांबलीस ना हा पूर्ण गोटा होईल. मग करशील का लग्न? प्लीज बोलताय अहो मला नाही करायचं तुमच्याशी लग्न मिस्टर ओंकार. का सांगताय सतत? नाही त्यांना सांगा. ऐका माझं लग्न झालंय. ओके माझं लग्न झालंय. हो माहितीये मला लग्न झालंय. आई खर तर जिथे गोलकीपर असतो ना तिथेच गोल मारायला मज्जा येते. कॉलेजमध्ये हो काय बोलताय? त्यावर आहेस, गोलकीपर असतो, गोल मारायला मजा येते. वेडी आहेस जरा. 1 मिनिट, लग्न झालंय सारखं सांगायची काही गरज नाहीये. तुझ्या एकटीचं नाही झालंय लग्न. इथे भरपूर लोकांची, आमची पण लग्न झाली आहेत. आमच्या घरात तर 2-2, 3-3 झाली आहेत. काही बोलू नकोस. कोणाचं 2-2, 3-3 लग्न झालेत आपल्या घरात? सुलू आत्याच्या 2 मुलांची झाली, राजेश काकाच्या 3 मुलींची झाली. त्याला 2-3 लग्न नाही म्हणत ग. एका माणसाची 2-2, 3-3 लग्न होतात तेव्हा म्हणतात 2-2, 3-3 लग्न झाले. गप्पा बस, तू नको शिकवस मला. बिन लग्न्या मला सांगतोय लग्नच होत नाहीये. सगळ्यांसमोर मला तू बिन लग्न. हॅलो हाय मिस्टर काळे. हॅलो हाय. वेलकम. हाय. आय होप आय एम ऑन टाइम. टाइम म्हणजे बरोबर टाइम. रुमाल टाक हे घे. रुमाल टाक. रुमाल टाक काय? एसटी स्टँड वरची रसवाली आहेस? रुमाल टाक करतेस. सेट कर. सेट केस आहेत का ती सेट करायला? किती नाव बघ छान आहे. शिवाली ओंकार. ते हॅशटॅग बनवतात ना ते पण मस्त होईल. शिवाली ओंकार हॅशटॅग शिकार किंवा हॅशटॅग ओवाली. हॅशटॅग मवाली वाटतेस तू आता. जरा थांब. एक्सक्यूज मी, व्हॉट्स गोइंग ऑन? सिंगल लाईफ. My son, no single life going on and on. हो. मी मात्र वेडी. ह्याच्यासाठी मुलगी बघतीये. नो लेडी पण मी वेडी. याच्यासाठी मुलगी बघतीये. सुने विना एकटी जगतीये. याला कोणी मिळेल का? मला सुनेचं तोंड दिसेल का? मांडीवर नातू खेळेल का? आशा आता उरली नाही पण हाऊस मात्र सरली नाही. मे गेला जून येईल. माझ्या घरी सून येईल का हो? माझ्या घरी सून येईल. नटी सम्राट कविता पाठ करून आलीस घरून माझ्यासाठी?
कविता 4 चौघांसमोर सतत तुला माझ्या लग्नाचे वाभाडे काढायचे असतात. मी कसं सिंगल आहे मला नुसतं विकायला काढत असतेस तू. कोणाला तरी आवडत असेल ना जगात शिळा बोंबील. मी शिळा बोंबील आई मी शिळा बोंबील कोणीतरी घ्या ना रे कोणीतरी घ्या ना रे प्लीज मी वाटा लावते हवं तर. आई, काय- शिळा बोंबील घ्या ना रे काय कोणीतरी करतेस? पदरात घ्या ना त्याला पदरात घ्या ना कोणीतरी पदरात घ्या ना हो तुम्ही. अगं थांब आई. काळे सर नको हे करूस ना प्लीज नको ना करूस आई. त्यांना बसवा जरा प्लीज त्यांना Please ना आई. पाणी द्या जरा काय पाणी. मॅम 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 प्लीज प्लीज तुम्ही शांत व्हा. आय एम सॉरी टू आस्क यू मिस्टर ओमकार पण तुमचं वय काय? 35. ओ काय आणि सिंक्रो मध्ये का होय? सॅड सो सॅड. म्हणजे एवढ्या वर्षात 30 फुटाच्या आत पण एकही मुलगी नाही आली. नाही ना 35 झाले तरी कोणी गर्लफ्रेंड नाही तर हे असंच होणार चिडचिड होते राईट या. ओ काय ओ अरे सिंक्रो मध्ये का ओ करताय? स्लीपला कॅच सुटलाय ओ करताय ते? कळतंय माझं दुःख. अरे कळतंय काय कळतंय? मी सिंगल आहे आणि मी 35 वर्षाचा आहे म्हणून तुम्ही सिंगल आहे 35 वर्ष. ओ मूर्ख कुठले ओ ए तू कशाला आला रे ओ करत? तू का आला ओ करत? तू का ऐकला सगळे ओ करत आलास ते? माझ्या फोनवर मी रिॲक्ट होतो. तुला काय प्रॉब्लेम आहे? एक्सक्यूज मी तुम्ही ओरडू नका. बेबी काय झालंय ना हे 35 झाले तरी यांची गर्लफ्रेंड आणि लग्न नाही झालंय म्हणून सगळे ओ. अरे थांबा यार नका रे ओ करू सतत. आजकाल बेबी कोणी कोणाला म्हणतं फॅशन आहे काय? एक्सक्यूज मी आंटी बेबी मीन्स ही इज माय हजबंड. येस माझा नवरा आहे तो. आय एम मॅरिड. येस अँड सी इज माय पार्टनर इन क्राइम. काय तू येस तू येस तुला काय प्रॉब्लेम आहे? जीभ जीभ थोडी जड आहे ना. जीभ जड आहे याची पातळ आहे. बाहेर काढ. काय करतेस? जीभ बाहेर काढ. याची पातळ आहे एकदम. सुभाषित म्हणून दाखव पटापटा. म्हण ना. एक्सक्यूज मी काकी माझी पण जीभ आहे ना पहिला नॉर्मलच होती. ही मला हो बोलत नव्हती ना म्हणून मी जळतं कापूस जिभेवर ठेवलं आणि हिला आय लव्ह यू असं बोललो. त्याच्यामुळे मग ती मला पटली. हो आणि हे त्याने माझ्यासाठी केलंय ओके ना तर मला जीभ जड वगैरे चालणार आहे. येस बघितलं इथे मुलं जिभेवर कापूर ठेवून पोरी पटवतायत आणि तुम्ही बसा सुभाषित पाठ करत बसा. हा, अभ्यास करत बसा घरामध्ये. सर्टिफिकेट मिळवा अभ्यासाची सगळी तेच करत बसा. मग लग्न पण त्या सर्टिफिकेट अशीच कर ना. छोटी छोटी सर्टिफिकेटच जन्माला घाल. मोठा झालास की ती सर्टिफिकेटच तुझ्या डायपर बदलतील. काय बोलतेस हे? जरा थांब. सगळ्यांसमोर सतत मला एम्बॅरेस करत असतेस. मी तू एम्बॅरेस करतोयस मला. तिच्या वाक्यावर चुक 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 माझ्यावर ज्या चुक 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 नाही तिच्या वाक्यावर चुक 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 करताय तुम्ही. बरोबर आहे त्यांचं करणारच ते चुक 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 चुक. मॅम मॅम तुम्ही प्लीज शांत व्हा. या ट्रिप मध्ये ना कोणाचं तरी यांच्याशी जुळेल. काय नाही नेव्हर होणार. नो. हा होऊ शकेल. I mean, काही नाही होणार. होईल काहीही होणार त्या फांदीला पण कोंब येतो कधी कधी. होऊन जाईल हे होईल एक वेळ पण हे नाही होणार. मी ओळखते चांगलं याला. पेदरा आहे हा. याचं काहीही होऊ शकत नाही. हो आहेस जरा एक काम करा. या दोघींपैकी एकीच्या नवऱ्याला लांब बसवा आणि ह्याला तिच्या बाजूला बसवा. 50 रुपये घ्या. 100 घ्या हवे तर पण बसवा. हे घ्या. तुम्ही काय करताय हे? हा मी तुम्हाला असला माणूस वाटलो का? आणि ती मी असं काहीतरी करीन फक्त 50-100 साठी? हो म्हणजे त्याच्यापेक्षा जास्त दिले तर कराल का तुम्ही? हो सगळं ऐकू येते तिकडे. आय एम सो काय 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 बडबडताय तुम्ही? हा? एकतर आपल्याला आधीच उशीर होतोय. वी हॅव टू लिव्ह. येस 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 आपण निघूया चला चला. सॉरी 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 हॅलो 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 एव्हरीवन. काय मिस्टर काळे व्हॉट्स गोइंग ऑन? आम्हाला सोडून चाललंय दुबईला? नाही नाही आम्ही तुमचीच वाट बघत होतो मिस्टर फेलिक्स. हो मिस्टर फेलिक्स. थँक्यू. देव पावला. देव पावला. एक मागितली 2-2 दिल्यात. आता तरी नाटकं करू नकोस. काय करतेस? फ्लर्ट कर एक तरी नक्की लागेल. अगं लॉटरी आहे का ती लागायला? थांब आई जरा. फ्लर्ट कर. एक्सक्यूज मी काय म्हणतात या?
हा? काय काय म्हणाले आता या काही नाही फ्लर्ट कर म्हणाल्या काहीतरी फ्लर्ट कर काय आमचं ठरलंय. काय कोणाशी? एक मिनिट, कोणाशी म्हणजे मी काय सोडायला नाही आलो त्यांना. एक मिनिट, कोण आहेत ह्या? दे आर माय बेटर हाफ. या दोघी? या दोघी? येस. काय काय इथे लोकांना एक पण मिळत नाहीये. दोन दोन गुन्हा आहे. बऱ्या मुलांना एक सोडा आमच्यासाठी नाहीतर मग बघा जेलमध्ये पाठवू तुम्हाला. थांब जरा. आत्ताच्या आत्ता जेलमध्ये. एक सोडा. एक मिनिट. आम्ही सिच्युएशनशिप मध्ये आहोत, लग्न नाही केलंय. म्हणजे दोघी? हो. एक मिनिट म्हणजे काय? सिच्युएशनशिप म्हणजे आमचं नातं मुक्त आहे. आमच्या नात्यात कुठलीच आश्वासनं नाहीयेत. कुठलाही बंधन नाहीये. कुठली जबाबदारी नाहीये. मुळात ना आमचं नातं मैत्रीपेक्षा थोडस जास्त आहे. पण रिलेशनशिप पेक्षा थोडस कमी. दॅट्स कॉल सिच्युएशनशिप. शपथ आहे, किती भारी आहे. ऐका ना, एवढं तुमचं शिप आहे तर आमचा बबडू कुठे ऍडजस्ट होतो का बघा ना. ऍडजस्ट होतोय का? ऍडजस्ट होतोय. आपला जरा काय थांब जरा, तू काही बोलू नकोस आता. एक मिनिट, ऍडजस्ट व्हायला तो काय छोटा कांदा आहे, वजन कमी पडलं म्हणून टाकला. छोटा कांदा कोणाला बोलतोस रे? मी छोटा कांदा, तू मोठा मुळा. मग जा. एवढा नको चिडूस. तू जा तुझ्या गर्लफ्रेंड बरोबर दुबईला. नाहीये ना, हे सिंगल एट 35. करा, सगळं करा. ओ चक 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 चक. अरे अरे हायदय्या पण करा आता. सिंक्रो मध्ये करा ना. एक मिनिट मित्रा, एवढा चिडू नकोस. कुठेतरी जाईन तुझा राग सगळा काढून टाक. राग काढू काय रे? हा, तुझ्यावर राग काढू काय? आला आणि ओ करतोय. ओ ही एक तर मला बोलू बोलून जर मुलगी पटत असेल तर ती नको पटवूस मुलगी. मूर्खाकुळ. काढ मला विकून टाक मला सोमवारच्या बाजारात एकदाच काय ते, म्हणजे तुला मोकळी होची. वा MHJ टूर्स मध्ये आपण नेहमीच धुमाकूळ घालतो. विचारूया हा लग्नाचा गोंधळ आज हास्यरसिकांना कसा वाटलाय. सोनाली मॅम. सुपर्ब. फार मजा आली. श्याम, तुला खास मला काहीतरी सांगायचंय. आता सीझन असा आहे की सगळेजण प्रवासात आहेत, तर माझे नेहमीचे ड्रायव्हर गावी गेलेत आणि त्यांच्या जागी एक अत्यंत रुबाबदार आणि ऑलमोस्ट बिझनेसमन वाटेल असा एक बदली ड्रायव्हर आले माझ्याकडे. आणि ते इतके दणादण फोन करून कोणाकोणाशी बोलत होते आणि मला काहीच समजत नव्हतं रे, काय बोलतायत आणि कोणाशी डीलिंग करतायत एवढं. तर त्यांना मी मध्येच एका सिग्नलला त्यांचा फोन शांत झाला तेव्हा मी विचारलं, तुम्ही कुठली भाषा बोलताय? तर त्यांनी असं तुच्छतेने माझ्याकडे बघितलं की एवढंही तुला कळू नये. आणि ते म्हणले, श्याम राजपूत कुठलेत माहितीये का? अरे बापरे. मी म्हणलं काय? तर तो म्हणला, श्याम राजपूत जी भाषा बोलतात ती भाषा मी बोलतोय. तू असा पोचलायस आणि तुझ्या नावाने ही भाषा ओळखली जाते, तर मला सॉलिड माझी कॉलर ताट झाल्यासारखं वाटलं. खूप छान, खूप कौतुक तुम्हा सगळ्यांचं, कारण तुम्ही सगळे मिळून एक असं यशस्वी प्रहसन घडवून आणता. मुली मस्त दिसतायत, मुलं खूल. व्हेरी नाईस. अतुल, तुला प्रत्यक्ष बघून खूप मज्जा आली, पण ईशा आणि ओंकार सुपर्ब. सई. हॅवॉक परफॉर्मन्स होता. मला एका गोष्टीची दाद द्यावीशी वाटते की समाजामध्ये जे काही चालू आहे त्याचं थोडंसं दर्शन पण आपण या मंचावरती घडवतो. सिच्युएशनशिप हा नवीन शब्द आहे, नवीन टर्म आहे, पण तीही आज इकडे त्यानिमित्ताने टचबेस केला, विच वॉज व्हेरी नाईस. म्हणजे सिच्युएशनशिपला नाईस म्हणत नाही आहे मी, आपण त्या समाजामध्ये काय चाललंय ह्याचं एक दर्शन देतो, हे मला खूप आवडतं. सगळ्यांची कामं उत्तम, सगळे छान दिसताय. फिलिक्स विशेष, फारच आवडलं. अतुल दादा फार मस्त. मला असं वाटतं की एक स्पोर्टिंग स्पिरिट लागतं तुमचं ज्या प्रकारचं कॅरेक्टर होतं त्याच्यासाठी, आणि आय थिंक यू हँडल्ड इट वंडरफुली. मजा आली. थँक्यू. मंडळी, आज पुन्हा एकदा भरली आहे कदम सरांची शाळा. बघूया आज ते कुठलं नाटुकलं बसवतायत ते. तुमच्या समोर हा हास्य गोंधळ घेऊन येत आहेत हास्य जत्रेचे इरसाल कलाकार.
मी नाही, तू माझे गालगुच्चे घेतेस. हा, कारण मला तुझे गाल खूप खूप आवडतात. आपण संत्रा लिंबू पैसे पैशाचे खेळूया काय? चालेल. रमेश, ये ना. त्याच्याकडे नाही जायचं. मला जायचंय जोड, मला जोड. संत्रा, लिंबू, पैसा. त्याला सोड तू. मला कशाला मारते? मला थांबवायची तुझी हिम्मत कशी झाली काय करतोस तू? काय करतेस तू हे? आम्ही खेळत होतो ना, मग त्याने थांबवलं कशाला? अरे म्हणून त्याचा काय ज्यूस काढशील वसारे. बालो रे आता तुला किती वेळा सांगितलं एक हाताचं अंतर घेऊन उभा राहा म्हणून. माहितं काय? म्हणजे नादाला लागायचं नाही. वनील लई शहाणी आहे. कोणाच्या बापाला पण घाबरत नाही. अरे हो, पण जरा धीर घे, थंड घे, मरेल तू. बाला इकडे उभा राहा. मोठा श्वास घे. व्हेरी गुड. बरं आता श्वास धर बरा. ए पोरांनो, कुठं लिकेज नाही ना बघा जरा. किलर आहे ना. हा बाला, ए ऐक ना बसा रे, तू नको ना असं करू. मी नाही करणार. आम्ही लंत्रा सिंबू खेळत होतो, मग तो कशाला आला मध्ये? काय खेळत होते तुम्ही? लंत्रा सिंबू. नंतरा लिंबू नाही, ते संत्रा लिंबू आहे वसारे. नंतरा लिंबू कुठून आणलं? हा चला. एक हाताचं अंतर घेऊन बसा. चला सगळ्यांना. व्हेरी गुड. चला, व्हेरी गुड. शाळेची उन्हाळ्याची सुट्टी असून सुद्धा आपण शाळेत पळत कशाला आलो बोला? सांगतो. व्हेरी गुड. काय झालं, आपल्या शाळेमध्ये नृत्य नाट्य कार्यशाळा भरवायची ठरवलेली आहे आणि ती सगळी जबाबदारी माझ्यावर दिलेली आहे. येस. काय भरवायचं ठरवलंय? आपल्या शाळेमध्ये आपण नृत्य नाट्य कार्यशाळा भरवणार आहे. तर मी तुम्हाला सगळ्यांना काल चिऊताई कावल्याची गोष्ट वाचून यायला सांगितलं होतं. कुणी वाचले? मी. व्हेरी गुड. दॅट्स द स्पिरिट. हो. ये चल. ये. किती वेळा सांगितलंय वसाड्या, एका हाताचा अंतर ठेव म्हणून. तिकडून कशाला आला? चिकून यायचं ना लांबून. ठीक आहे, चल उठ. तुला पण लय हाऊस आहे. इकडे. हा तर सांग गोष्ट, सांग बाळा. हा सांगतो. एकदा धोधो पाऊस पडत असतो. व्हेरी गुड. आणि चिवताई घरी एकटीच असते. मग ती घरी एकटीच घाबरते. मग ती म्हणते की आता काय करू मी, बाहेर तो खूप पाऊस पडतोय. मग कॉफी प्यायला प्रभाकरला बोलू. एक मिनिट बेचारे, ही कुठली गोष्ट आणि ही तुला कोणी शिकवली? माझ्या पप्पांनी, प्रभाकर मोरेंनी. बाला, वेळीच त्याची संगत सोड. त्याच्या नादाला लागशील तर हिसाब नीती नाही, हिसाब नाटीच्या गोष्टी शिकशील. तो वसारा बोलला की मी आता तुम्हाला गोष्ट सांगतो, पटकन चादर घ्यायचं, झोपून त्याचं डायरेक्ट सकाळी उठायचं. किलर. गोष्ट तर आता गोष्ट आपण गोष्ट करणार आहे चिऊताई आणि कावल्याची. तर काऊ म्हणजे कावला आणि चिऊ म्हणजे चिवला. काऊ म्हणजे कावला तर चिऊ म्हणजे चिवला कस? चिऊ म्हणजे चिमणी आहे का नाही? चिमणी कशी करते आणि कावला कसं करतो?
कळलं तुम्हाला तर कावला असतो ना तर कावल्याचं जे घर असतं ते कसलं असतं शेणाचं कावल्याचं घर कसं असतं शेणाचं आणि चिवताईचं घर कसं असतं मेणाचं कळलं ना आता मला सांगा आता रोल कुठला कोण कोण कसं करणार आहे ते मला सांगा 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 कोण करणार आहे सर सर व्हेरी गुड बोला बोला मी साबणाचा रोल करू का? कशाला चिवताई बाळाला आंघोळ घालताना साबण लावेल ना सर. अरे वचाऱ्या मी आता आवडीत सगळी गोष्ट सांगितली तुला कळलेलं आहे काय याच्यामध्ये कावला आहे चिवत आहे चिवताईचं बाल आहे हे सगळं सोडून तुला साबणाचा रोल करायचा आहे आयुष्यभर तुला घासायचं आहे का वचाऱ्या त्याला बालाचा रोल एक काम म्हणू दे कर. काय तू बालाचा रोल कर तू कावल्याचा रोल कर आणि तू चिवताईचा रोल कर आणि मी काय करणार आहे तू दरवाजाचा रोल कर असा एकदम घट्ट किती पण कुणी वाजवलं तरी अजिबात उघडायचा नाही असा घट्ट नाही मी चिवताई करणार म्हणजे चिवताई करणार चिवताई कसं करणार कावल्यापेक्षा मोठी कधी चिवताई असते काय कळत कसा नाही तुला हसू नको माझे गुच्छ ऐक लागलं चिवताई मी करणार म्हणजे मी करणार मी करणार आहे नाही तर पप्पाला तुमचं नाव सांगेन मग तुम्हाला नोकरीमधून काढून टाकतील आलीस पापावर तू तुम्ही करणार की नाही चिवताई अरे हो करतो 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 तू येताना घरातून चादर पण घेऊन येत जा असे लोटतेस वाचारे असं करू नकोस हे बघ करतो करतो बघा करतो एक काम करतो हे बघ हे तू चिवताईचा बाल तू कावला तू मोठी चिवताई आणि मग मी काय करू काय करायचं रोलच सगळे संपले हा मी आहे ना मी आहे तू एक काम कर तू आहे ना तू निवेदकाचा रोल कर म्हणजे लिहिले तिथं म्हणजे निवेदकाचा रोल करायचा म्हणजे काय असतं तू काय बोलायचं की आम्ही आमची शाळा सादर करीत आहे चिव आणि काऊची गोष्ट ते चला आपापल्या रोल मध्ये या चला या चला चला करा सुरू नमस्कार मी आहे निननिता आणि आपण सादर करीत आहोत चिवताई काऊची गोष्ट बघूया चला चला सुरू एक असते चिवताई अशी चिवताई चिवताई काय डिस्को मध्ये आहे काय चिवताई अरे चिवताई अशी ना चिवची अशी करेल ना चल परत ये एक असते चिवताई या व्हेरी गुड व्हेरी गुड क्या बात हॅलो हॅलो बस तेवढंच हा एक हातात आणतो ठेव माझ्यापासून हा आणि एक असतो चिवताईचा बाबू काय वर्किंग आहे तुझं चिव चिव कशाला करतोस तू बाल आहेस ना चिवताईचं बाळ ना चिव माय गॉड व्हेरी गुड एक हाताचा आणतो लांब राहतो हा एकदा जोराचा पाऊस पडतो धडामधुडूम धडामधुडूम त्याच्यात काऊचं घर जातं वाहून मग कावळा येतो चिवताईकडे काव काव वका 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 काव वका 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 काव वका. अरे वसाऱ्या कावला आहेस ना तू काव काव करशील का वाका वाका एवढा पिऊन आलाय काय कावला वाका वाका करायला काव का बोल काव 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 कट कट कटकट काय कटकट काय आहे अरे टकटक असतं ना दरवाजा कोता काव 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 टक टक सांगतो म्हणजे कसं कावला जर असं आला ना असं करेल टक टक पाऊस पडला ना त्याच्या अंगावर हा सगळं पाणी उडवायचं आपला कसं गोला असा तर केलं की असं उडतं ना पाणी कसं असं करायचं म्हणजे असं पहिला टक 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 टक
व्हेरी गुड टक टक हा काव काव व्हेरी गुड हा टक टक हा चिवताई चिवताई दार उघड. अरे बापरे श्रमेश आलाय तू मला खूप आवडतो. तू काय घेणार, चहा की कॉफी की गरमागरम भजी? ए वसारे काय केलंस तू हे इकडे 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 हे काय केलंस तू काय नाही, माझी मम्मी माझे पप्पा आल्यावर असंच करते. अरे पण वसारे तू जर का त्याला आल्या आल्या पचकन आत घेतलंस तर पुढे गोष्ट संपलीच ना मग. थांब माझ्या बालाला आंघोळ घालते हे कोण बोलेल, गोष्ट संपली नाही खरं. म्हणून तू काय कर माहितीये काय, थांब माझ्या बालाला आंघोळ घालते असं कर ना, तू डायरेक्ट नको ना आत घेऊ. ठीक आहे, हा. चालेल. पण तो मग- हा ए परत कर. चिवताई एक मिनिट, आपण असं करूया का, तो बोलतो ना टक 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 चिवताई चिवताई दार उघड, तेव्हा मी म्हणते थांब आपण दोघं बाहेर फिरायला जाऊया. तुला त्याच्याबरोबर भिजायला जायचं वसारे. अरे आपली गोष्ट काय नवरा बायकोची आहे काय, कावला आणि चिवताईची गोष्ट आहे ना. हा पण मला तर खूप आवडतं. अरे आवडती गोष्ट मध्ये ही मला त्याच्याबरोबर लग्न करायचंय. मला नाही करायचं, मला शिवाली आवडते मला तर तू आवडतो. आणि मला चेतना आवडते. चेतना पाचवीला आहे, ती आवडते तुला? वसारण तुमचं काय चाललंय, आपण हे करायला येतो का शाळेमध्ये. आणि आवडूसच आहे ना तू, ही फालतूगिरी करशील. आपण शिकायला येतो का नाही. आता आपण शाळेत सुट्टी पडलेली असताना सुद्धा का आलोय की ही गोष्ट महत्वाची आहे, आपल्याला सादर करायची आहे. हा चला परत परत हा बोलू गाड्या पळत. चिवताई चिवताई दार उघड. हा, माझ्या बाळाला आंघोळ घालते. एक मिनिट. काय करतेस तू, काय केलंस तू. अरे बाल मरेल ना. मला हे बाळ नाही आवडत. अरे म्हणून तू असं करशील. मग किती मलकत बाळ आहे, त्याला दाढी आहे. मला एक क्यूट क्यूट बाळ द्या ना. त्याचे कुरले कुरले केस असतील असं बाळ द्या ना. अरे पण असं नाही होणार ना, एकदा फायनल झाले ना रोल सगळ्यांचे, आता नाही परत मी चेंज करणार. मला श्रमेश पाहिजे बाळ म्हणून. आता नाही होणार. तू चिवता, तू कावला, तू निवेदिका आणि तू चिवताई फायनल आहे हे सगळं. मला नाव सांगू. अरे तू मध्ये पप्पाला नाव सांगाय. ठीक आहे. अरे आता रे काय कर, ए बाबा बाला तू लय मार खाल्लास आहेस. उठ आता, तुझा रोल चेंज. हा तू आता कावला आणि तू चिवताईचा बाल. नको ती मला मारेल. अरे वचारे मला, अरे तू एक हाताचा अंतर एक हाताचा अंतर सांभाळ. मला चालू घालायचं काय? चला रेडी सुरू करा. हं, चला चला गोष्ट परत चला. आता येतोय कावला. टक टक चिवताई चिवताई दार उघड. हा, माझ्या बाळाला आंघोळ घालते. चिवताई चिवताई दार उघड. हा, माझ्या बाळाची एवढी एवढी टीट. चिवताई चिवताई दार उघड. हा, माझ्या बाळाचे कुरले कुरले केस. चिवताई चिवताई दार उघड. हा, माझ्या बाळाचं मस्त मस्त शर्ट. चिवताई चिवताई दार उघड. हा, माझ्या बाळाचे दोन दोन भुवया. चिवताई चिवताई दार उघड. बाळाचं एक एक नळ. अरे बाद झालं वचारा, दार उघड मरण तो कुडकुडून. असं करशील तू वचारे. अरे 3 तास झाले ना आपल्याला, तू किती वेळा करते तो बघ काय झालं त्याची परिस्थिती. काही झालं. अख्ख्या जगामध्ये एकच चिवताई आहे. म्हणून चलो वचारा, मला मारतो वचारू. मी इकडे तोंडावर पडलो ना वचारे. काय फालतू करीत आले वचारे. त्याला मारता मारता मला मारलं तू वचारे. अरे सॉरी काय, चला ते काय नाही. आपण करूया ना. नाही करायचं, अजिबात करायचं नाही. शाला सुटली पाठी फुटली, चला सांगून जाऊ. मी बघतो माझं काय झाले काय तुमचं. चला माझ्या बाळाला घरी घेऊन जाऊ. आता काय भर करतो त्याचं. मी जातो, मला नाही आता काय तुम्हाला शिकवायचं वाचायला, तुम्ही मला पण मारा. मी जातो. अरे चल, बघून घे. बाप रे बाप, काय दंगा घातला तुम्ही वर्गात. बाप रे,
विचारूया आपल्या हास्य रसिकांना त्यांना हे नाटुकलं कसं वाटलंय. सोनाली मॅम. अशक्य. म्हणजे तू ज्या प्रकारे सांगितलंस की हे नृत्य नाट्य कार्यशाळा आहे ते मी तसं कधी म्हणूच शकणार नाही. पण त्याच्यात आम्हाला सगळ्यांना सहभागी करून घेशील का अरुण? अप्रतिम परफॉर्मन्स तुम्हा सगळ्यांचा. काय कामं केली आहेत तुम्ही सगळ्यांनी आणि मला तुमच्या सगळ्यांचे कपडे आवडलेत. वनिता तुझे क्रॉक्स, तुझ्या प्रकारे सगळं कॅरी केलंस ते शिवाली इतकं छान. म्हणजे तू इतकी गोड बेताल ते सगळं म्हणत होतीस आणि तुझ्या स्लीपर्स घालून तू फ्रॉक हलवत काय काय बोलत होतीस. फार छान. नाईस नाईस नाईस. सुसाट परफॉर्मन्स होता. खूप दिवसांनी ही सिरीज आली. तुम्ही जेव्हा तिकडे परफॉर्म करत असा माझे एक्सप्रेशन्स पण असे 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 आपोआप चेंज होतात आणि ते कधी होतात कळतही नाही. वनिता तू या रोलमध्ये एक्सेप्शनल असतेस. एक्सेप्शनल. फार मजा येते तुला असं बघायला. इट्स अ ट्रीट टू वॉच यू. आणि मस्त. शिवा गोड म्हणजे खूप गोड. गालगुच्चे घ्यावा असा परफॉर्मन्स. दोन्ही बॉईज अप्रतिम. फार मजा आली. आणि मास्तर हॅट्स ऑफ. आप जैसे आप ही हो बस. मस्त. खूप भारी. हाय 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 सई. हॅलो सोनाली, हाव आर यू? काय मस्त वाटतंय. मुक्त झालोय मी. काय ना आयुष्यात नेहमी थोडीशी वेगळी वाट धरली ना की मज्जा असते नाही का सई? हो मी आता हास्य जत्रेला जस्ट रामराम करून आलेलो आहे. म्हणजे फक्त 6 महिन्यासाठी. कंटाळा लागवच झाला काय. 900 एपिसोड केले आता बस झालं. म्हटलं आता 6 महिने ब्रेक. नको तेच चेहरे. नको तो पंच आधीच हसणारा विराज जगताप. नको तो ढोलकीपेक्षा डुलकीवर प्रेम करणारा बाबा. आणि नको ती आधी खूप पुरणपोळी मोदक वगैरे आणणारी आणि आता नुसतीच हात हलवत येणारी सोनाली कुलकर्णी. कोणी नको आता. तुम्हाला कदाचित माहित नसेल माझं ट्रू पॅशन आता मी 6 महिने जोपासणार आहे. फोटोग्राफी. आणि बरं का सई मला कळतं बरं का त्यातलं. म्हणजे ना एखादं सीन किंवा एखादं दृश्य दिसलं ना की त्यातले लाईट्स, त्यातलं सूर्यप्रकाश येणार, हे सगळं त्याची डेप्थ मला कळते. फोरग्राऊंड बॅकग्राऊंड या सगळ्याचा अभ्यास आहे मला. मी हे कधी बाहेर नाही काढलं मी. पण आता मात्र 6 महिने तुम्ही बघाच. 6 महिन्यानंतर माझं एक्झिबिशन लागणार आहे. आय एम शुअर प्रत्येक फोटो माझा हजारो रुपयांना विकला जाणार आहे. तुम्ही बघा. कसं आहे ना आपल्या पॅशनमधून आपल्या छंदातून जेव्हा आपण काही पैसे कमवतो ना त्याच्यासारखी दुसरी समाधानाची गोष्ट नसते. येस या मस्त गावात आलोय मी. इतकं लांब आहे ना हे गाव. बापरे. या गावात टीव्ही सुद्धा पोहोचलेला नाहीये. अरे टीव्ही काय आता ही विहीर बघा. या विहिरीला रहाट सुद्धा नाहीये. म्हणजे इथे जवळपास कोणीही राहत नाही. येस इथे जी फोटो निघतील ना अमेझिंग फोटो निघतील. ओ हो हो हे सॉलिड गाव आहे. ओ बापरे 900 वर्षांचं झाड. ओ हो हो काय माकडं बसलेत. आई आई ग लाचार माकडं. आयुष्यात पहिल्यांदाच लाचार माकडं बघितली मी. येस क्या बात आहे. ओ हो 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 या गावात अजय देवगण ड्रम वाजवतोय. कमाल आहे यार. हे वेगळंच काहीतरी दृश्य आहे. येस माय गॉड. गावातली स्त्री किती काय इनोसन्स आहे या स्त्रीच्या चेहऱ्यावर. वाव काय लाईट आहे. एक्सक्यूज मी प्लीज 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 एक्सक्यूज मी प्लीज प्लीज. असेच राहा 2 मिनिटं जरा. येस येस एक मिनिट. फक्त ही जी बट आहे ना त्याशी गालावर. येस थोडीशी अशी. प्लीज 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 2 मिनिटं. सुपर. ओ येस या 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 या. हात जरा खाली. हात जरा हा इकडे खाली. येस येस जरा क्लोज काढतोय. मला विहिरीचा पण तिकडून पाहिजे. प्लीज प्लीज प्लीज. ये बा जबरदस्त. या एक्सक्यूज एक मिनिट फक्त एक सेल्फी काढूया तुमच्याबद्दल. वळू नका. काय होतंय मला खूप लांबून यायला लागते. हॅलो एक सेल्फी प्लीज. असं करा. असं करा. असं यो. थँक्यू थँक्यू थँक्यू. येस ओ येस 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 थँक्यू. फोटो काढला. हा येस मी माझा फोटो काढला. येस मीच फोटो काढला. माझा फोटो. ओ लवकर या बाळा.
अरे इकडे ये. माझ्या बायकोचा फोटो कसा काढला? नाही नाही मी सहज काढला फोटो. सहज फोटो काढायला तू काय माझ्या लग्नातला फोटोग्राफर आहे? कसा नाही 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 फोटो कसा काढला? ऐका ऐका माझी बायको काय रस्त्यावाली आहे? अहो रस्त्यावरच खरं तर भेटली ती मला. ती येत होते इथे. मी त्यांना असं म्हटलं 2 मिनिटं जरा आर्टिस्टिक फोटो लागला रे. काढला तर काढला इथं असे जवळ आले खेटले इथं असे आणि फोटो काढला माझं पट माग केली गालावर कुठे काय 4 दिवस झालेत माझ्या लग्नाला. देवस्थान झालं नाही म्हणून अजून मी माझ्या बायकोला हात नाही लावला. मी अजून तिची बट अशी माग नाही केली. तू फोटो अरे 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 सांग ना बाबा. अरे ऐक 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 तुम्ही शांत व्हा आधी. मला असं मारायला येऊ नका. मला भीती वाटते. शांत व्हा. काय झालं तुम्हाला सांगतो. मी फोटोग्राफर आहे. मी जनरल चालत असतो त्यावेळेला मला जे छान छान दिसतं त्याचं मी फोटो काढतो. या जेव्हा तुमच्या ह्या कोण आहे तुमच्या बायको आहे माझी. नमस्कार वहिनी. नाही होय. तर त्या तिथून जेव्हा आल्या तेव्हा मला दिसलं हो व्हॉट अ फिगर. नाही म्हणजे हे येताना जी फिगर आहे ना अशी आकृती ती जबरदस्त आहे आणि फीचर्स मला आवडल्या त्यांच्या. इकडे माझ्या बायकोचा फोटो काढतो ती काढतो. वर तिचा पिक्चर पण काढला तू. पिक्चर पिक्चर नाही फीचर. फीचर म्हणजे चेहऱ्याची जी ठेवण असते ना त्याला फीचर्स म्हणतात. ती मला खूप आवडली. छान वाटली त्यांची. येस यू हॅव ब्रिलियंट फीचर्स. येस छान वाटल्या. येस हिच्यात काय छान वाटण्यासारखं? हिच्यात काय छान वाटण्यासारखं? काय बोलला तुम्ही? माझ्यात काय छान नाही मग लगीन कशापायी केलं? माझ्यात छान नाही वाटत तुम्हाला काय छान नाही वाटत मग लगीन कशापायी केलं मला सांगा तर. येडी आहेस काय? येडी आहेस का? अगं मला तू छान वाटणं वेगळं आहे. ह्याला तू छान कशी वाटली ह्यो मुद्दा इथं. बायकोचा फोटो कसा काढला? का काढला फोटो? पळवून नेणार होता माझ्या बायकोला? हसतोय निर्लज्ज माणूस वर हसतोय आणि पळून कसा नेईन मी? ऐका ऐका मला त्यांचं नैसर्गिक सौंदर्य टिपायचं होतं. हे जा तू माझ्या बायकोचं नैसर्गिक टिपणार तू? नेमका सौंदर्य हा शब्द कसा घालता हो तुम्ही? सौंदर्य महत्वाचं आहे ना. मराठी भाषा आहे ती. ऐका सावत्या सावत्या इकडे लवकर इकडे. काय झालं? याला काय झालं रे? इकडे लवकर. काय झालं? बेन बघ काय यानं चेतीचं नैसर्गिक टिपलंय. काय काय जसं काय झालंय? फोटो काढलाय. फोटो फोटो काढला. तुझ्या मायचं फोटो काढलास. कशाला मारलं मला हो? सभ्यगृहस्थ आहे हो. सभ्यगृहस्थ आहे मी. असं नाही हो. आर्टिस्टिक फोटो काढलाय मी. फोटोग्राफर आहे. फोटोग्राफर. याआधी अनेक बायकांचे फोटो काढलेले आहेत मी. बायकांचे फोटो काढून निघतायस वैर? नाही दादा मी का विकेन बायकांचे फोटो? मग फुकट वाटतोय सोय? अरे फुकट तरी का देईन मी बायकांचे फोटो? पण नाही आणि काय नाही करत बायकांचा फोटो काढतो आणि स्वतःजवळ ठेवतो. मेंदू विटाळलेला माणूस आहे. सौत्या पोलीस पाटलाला बोलाव. नाही 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 पोलीस पाटलाला बोलाव. नाही नाही पोलिसांना कशाला हो तुम्हाला? तू मरताय आज. अहो कळत नाही तुम्ही पराचा कावळा करताय हो. थांबा ना जरा. हे तू कावळा तुझा बाप कावळा तुझं अख्खं खानदान कावळा यांना कावळा बोलतोस हे? तुमच्या सारख्यामुळे ना मराठी भाषेला अभिजात दर्जा खूप उशिरा मिळाला. पराचा कावळा ही म्हण असते जशी अति तिथे माती असते है ना. किंवा माझ्या बायकोचा चोरून फोटो काढतोस. वर मराठीची शाळा घ्यायला लागलाय. हसून नग दाताड पाडेन तुझं. शाळा घेतो ती घेतो. आता फी मागशील मला? अरे मी का मागू फी दादा? तुला काय वाटतं मला फी देता येणार? अरे हे काय करतो? मी लय गरीब आहे. अरे तुला पैसे देऊ शकणार नाही. नाही. मार सावते याला. मार जरा धर. काढला फोटो का काढला? अरे माझ्या मनात सुद्धा नव्हतं. मी खूप चांगला आहे हो. हे सांगू नको. फोटो का काढला? फोटो का काढला? अहो खरं सांगतो सभ्यगृहस्थ. हे सांगू नको. फोटो का काढला? तुम्ही आला आता तुझ्या माईचा आता ह्या कुराडीनं तुझ्या अडकलेल्या 2 तारवळ बाहेर काढतो बघ. तुझा नारळ लुसतो नाही बघ आता मी. फंबल म्हणला. सोलतो जेव्हा लुसतो म्हणाला. चुकलो रे मी. नाही हो चुकलो. तिकडे हास्य जत्रेत काय ना कुणाचा फंबल पडला की आधी हॅ करून हसतात हो. आजूबाजूला काही बघत नाही. ती सवय लागली हो म्हणून माफ करा मला. लाज वाटली. बियाण्या फोटो का काढलास तू? माझ्या बायकोचा फोटो काढलास. तुझ्या घरी आया बहिणी नाहीत?
एम सॉरी, ही वेळ नाही मला माहितीये, पण आया बहिणी हा नाहीये शब्द. आया म्हणजे कसं असतं, आया बरोबर वॉर्डबॉय जातो. आई आणि बहीण असा शब्द आहे. कारण मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळालेला, ह्या चूक आपण करू नये. माफ करा रे, माफ करा. अहो खरं सांगतो, मी बायकांकडे वाकडं नजरनी आयुष्यात बघितलेलं नाही हो. सगळ्या बायका जी बाई समोर येईल ती मला दादा म्हणते. गुलकंद मध्ये माझ्या बायकोचा रोल करणारी सई सुद्धा मला दादाच म्हणते हो. आता या ज्या वहिनी आहेत ना, या बहिणीसारख्या आहेत माझ्या. हो, मी भाऊ आहे त्यांचा. तू हिचा भाऊ असशील तर मग घरात ती 9 जण बेनी बसल्यात, हिची भावंड, त्यांनी काय दरी तुडी मारायची का? तू तू कुठला भाऊ? इकडे, तो तुझा भाऊ आहे? हाय ना. माझा कसला भाऊ, त्या घरी 9 आहेत, त्यांचं काय करू मग? हा, आणि वाढवू काही एक. आता काय करशील? नाही म्हणली तू तिचा भाऊ, आता काय करशील? आता काय फक्त फोटो काढलो. सांगा वहिनी, तुम्ही मी फोटो काढला की नाही? दुसरं काय केलं? का काढला फोटो? फोटो नाही काढला फक्त. मग काय केलं? मी शपथ सांगतो, फक्त फोटो नाही काढला. ते काय केलंय अजून? काय केलं ते खरं खरं सांग. अरे थांब, काय केलं मी? आठवतं दे मला. थांब जरा. कुणवलं मला. तर आता ही केलं सोय माझ्या बायकोला. मग फोटो काढताना करतात ना असं दाखवत. याचा अर्थ काय? कशाचा? याचा 200 रुपयात येशील का म्हणला. याचा अर्थ 200 रुपयात येशील का असा होतो? नाही नाही हो. मग काय होतो अर्थ? नाही 2 मिनिटं चल कॉपच्यात. अरे नाही ना, वाटत नाही नाही. याचा अर्थ काय? मग दुपारी 2च्या एसटीला आपण दोघं पळून जाऊ असं आहे का? एवढाच अर्थ दुपारी 2च्या एसटीला पळून जाऊ. एवढा कसं होईल? अहो, हे म्हणजे काय आहे की विक्ट्री, वी फॉर विक्ट्री. म्हणजे आपण एक जनरल फोटो काढताना दाखवतो ना, येस जिंकलोय मी, जिंकलोय असं. काय जिंकलायस? माझी बायको जिंकलायस होय? तू करायला लावली होती मी तिला? मग काय जिंकला? याला टाकर विहिरीत, याला टाकर विहिरीत. चौथ्या एक काम कर, पंचायतीला बोल. पंचायती कशाला? पंचायतीला मला बोलव. ओळखलं नाही का तुम्ही? अहो, मी नट आहे, नट. मी ऍक्टर आहे. मी फोटोग्राफर आहेच, पण त्याच्या आधी मी ऍक्टर आहे. म्हणजे महाराष्ट्राची हे ऐकलं नाही का कधी तुम्ही? अरे महाराष्ट्राची हास्य जत्रा कार्यक्रम आहे. जत्रेचं काय होतं कोणाला सांगतेस? अरे माझा जत्रेमध्ये बंदुकीनं फुगा फोडायचा स्टॉल असतोय. सांगतो मोठा जत्रेचं येडाय करे. अहो तसं नाही, मला म्हणायचंय महाराष्ट्राची हास्य जत्रा नावाचा कार्यक्रम आहे, त्यात मी काम करतो. बापाचा आहे का महाराष्ट्र? महाराष्ट्राची कसली जत्रा? महाराष्ट्राला काय बोलला असं तुडवीनच. नाही नाही नाही, हाकला यांना महाराष्ट्राच्या बाहेर हाकलून द्या. अरे पण मी महाराष्ट्राला बोललेलोच नाहीये. मी चला महाराष्ट्राची हास्य जत्रा नावाचा कार्यक्रम आहे. या जत्रेला ह्याचा बोकडच कापतो बघा आता. अरे माझा कुठला बोकड कापतोय? अरे महाराष्ट्राची हास्य जत्रा कार्यक्रम आहे, त्यात मी काम करतो, ऍक्टर आहे. आम्हाला नाही माहित तसली डबडी आमच्याकडे नसतं जे जेव्हा असलं काहीतरी दिसतंय. एक काम कर, एक काम कर, याला बांधून ठेव, याला बांधून ठेव. याला बांधून ठेव. तिकडे पंचायतच लाव आपण. आता जी काय न्याय निवड व्हायची ती पंचायतच होईल. पंचायत कशाला पाहिजे? पंचायत त्यांना कसं कळणार मी खरं बोलतोय का ती खरं बोलतोय? अरे कळतंय रे, पंचायतीत बराबर कळणार. आमची पंचायत जीबवर जळताना खरा ठेवती, माग सगळी ओरडते ती यमजोबाच्या नावानं एवढ्यात जर समजा निखरा तुला भाजला तर तू खोटा बोलतो, आणि निखरा जर नाही भाजला मग तू खरा बोलतो. काही केलं तरी भाजणारच आहे तोंड माझं, लक्षात घ्या. म्हणजे घोटाळा आहे. अरे काय करता? सामान दे तू इकडे. सामान दे. चौथ्या या सामान घे सगळं. ही डबडं घे पहिलं, ही डबडं घे. कॅमेरा महाराज फोडला आता ह्याला. अरे नका करू, अरे नका करू, अरे नको नका सांगा ना. चौथ्या ते आपल्याकडे ठेव. माफी मागतो. काढले ते कोणा फोडू नको 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 मागातला. ती ठेव. ती एक काम कर, ती जपून ठेव. आपण घरी ठेचा बनवायला वापरू ती. मिरच्या कुठे वापरू? कॅमेरा तो लेन्स बेन्या मी चुकलो, फोटो काढला मी चुकलो. चुकला का नाही? माफी माग तिची. माफ कर का? नीट सॉरी का? याला काय त्याच्या पुढं परत कुठल्या बाईचं फोटो काढताना दिसलास मी नाही काढणार. इथून फाडीन तुला आणि हे ना असा वरपर्यंत नेईन. कळलं का? होय निघायचं. चल चौथ्या ती घेऊन चल, ती घेऊन चल. आई घे आपल्या. घेऊन चल. चल. आणि तो झाला का नाही मोळी घरापर्यंत आणायची. मोळी ठेव. ही धर तू. चौथ्या 1 मिनिट थांब. तू चल
ही उचल इकडे ही उचल ही डोक्यावर ठेव ही डोक्यावर ठेव हा? ही डोक्यावर ठेवायचं सावत्या तिथे फुटू मी काढतो ह्याचा ही मुळी घेऊन माझ्या घरापर्यंत यायचं तुझं फुटू मी काढणार हा? काढ. जड आहे, जड आहे, जड आहे. ये मागे ये कसं आहे रे नीट वरचं काय ही दिसते दाबी हा ही दाबू आहे अरे तू तरी संपव रे हे नाही संपवते तू. सरळ ये वा 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 विचारूया गर्दी हास्य रसिकांना त्यांना किती मजा आली सई. उत्तम सांघिक परफॉर्मन्स म्हणजे मला असं वाटतं की एखादा परफॉर्मन्स छान व्हायला सगळ्यांचा प्रत्येकाचं काही ना काहीतरी कॉन्ट्रीब्युशन नेहमीच असतं लागतं एकट्याने कधी काही होत नाही असं माझं प्रामाणिक मत आहे. फार मजा आली. गॉड ब्लेस यू. आपल्या हास्य कलाकारांची हास्यकला अशीच अविरत चालू राहील पण वेळ झाली आहे निरोपाची. आपण भेटूया पुढील भागात. तोपर्यंत तुम्ही बघत राहा तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्य जत्रा कॉमेडीची हॅट्रिक.